त्यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या संवाद मनांचा या कार्यक्रमाचा आज 37वा भाग. लॉकडाऊन बरंच वाढत चाललंय आणि आपल्याला जसं शारीरिक कोरोना आहे, त्याच्यापेक्षा मानसिक कोरोनाला सामना करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना बळ यावं, आपल्या प्राध्यापकांना बळ यावं आणि एकंदरीत जे उपस्थित आपला कार्यक्रम पाहतात त्यांना मानसिक बळ देण्यासाठी आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि पाहता पाहता 37 कार्यक्रम झालेले आहेत. 37वा आजचा कार्यक्रम आहे. 36 कार्यक्रम झालेले आहेत. 36 विविध क्षेत्रातील वक्ते, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, विविध क्षेत्रातील मान्यवर जसं डॉक्टर प्रकाश आमटे, अलकाताई कुबल, त्याचप्रमाणे डॉक्टर उदय निरगुडकर, कवी प्रवीण दवणे, कवी अशोक बागवे, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक समाजसेवक आपल्या कार्यक्रमात येऊन गेले. ठाण्याचे महापौर असतील ते देखील, तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांसारखे मान्यवर आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले आहेत आणि हा कार्यक्रम उत्तरोत्तर प्रगती करत आहे. आणि नुकतीच जसं मी मागील कार्यक्रमात देखील सांगितलं होतं की मुख्यमंत्री कार्यालयाने देखील आपल्या या कार्यक्रमाची दखल घेतली आहे आणि या कार्यक्रमाचा अविरत प्रवास असाच आपल्या पाठिंब्याने सुरू राहील. आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्याला वक्ते लाभलेले लोककवी अरुण म्हात्रे यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि या पुढील सूत्रे जे आहेत ते आजच्या मुलाखतकार प्राध्यापिका दीपा ठाणेकर यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार. ह्या गाण्याला तुम्ही ओळखत असाल, किंबहुना हे गाणं तुमच्या ओठावर असेल. हे गीत लिहिलंय कोणी माहितीये का? आपल्या अरुण म्हात्रे सरांनी. याला सुंदर अशी चाल लावलेली आहे. त्याचे शब्द जे आहेत ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि हे गीतकार जे आहेत अरुण म्हात्रे सर, हे आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत. मित्रांनो, गेले 30 कार्यक्रम तुम्ही ऐकलेले आहेत आणि मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं की 36 वक्त्यांना ऐकून तुम्हाला आता इतकं मॅच्युरिटी आली असेल, प्रगल्भता आलेली असेल की आता तुम्हाला चांगलं चांगलं ऐकण्याची सवय झालेली असेल. आजचा हा काव्य प्रवास जो आहे, हा काव्य प्रवास एका सुंदर सूर लाभलेल्या व्यक्तीसोबत, कवीसोबत आपण करणार आहोत. कविता म्हणजे काय असतं, तर म्हात्रे सर म्हणतात की कविता वेगवेगळ्या पातळ्यांवरती उल्लेखलेली आहे. तिची व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. पण त्यांना कविता कुठून सुचली, कशी सुचली, किंबहुना आजवरचा सगळा जो काव्य प्रवास आहे तो कसा झालेला आहे, या सगळ्या बाबतीमध्ये आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर आपण टाळ्यांच्या गजरात, म्हणजेच अगदी मनातल्या मनात टाळ्या वाजवूया आणि स्वागत करूया अरुण म्हात्रे सरांचं. नमस्कार म्हात्रे सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. या झूमच्या माध्यमातून आणि आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामध्ये जमलेल्या सर्व उपस्थित रसिकांचं मी स्वागत करतो. ढवळ सर माझ्या समोर दिसत आहेत मला आणि सिद्धेश बागवे सर मला दिसत आहेत, ज्यांनी हे सगळं अरेंज करून आणलेलं आहे. बरोबर. दोघांचे मी मनापासून आभार मानतो. सुरुवातीला लॉकडाऊन हा विलक्षण असा विषण्ण करणारा भाग आहे. विशेषतः गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीनं सगळी लोक गावाकडे जात आहेत ते सगळं आम्हा कवी लोकांना खूप दुस्सह असं दृश्य आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या बॅकग्राऊंडवर, या पार्श्वभूमीवर थोडासा दिलासा मनाला आपणच आपला मिळवावा म्हणून हा कविताचा प्रपंच आपण करतो आहोत. पण हे सगळं करताना मला माहिती आहे की मनाच्या कुठेतरी पाठीमागे हे सगळं दुःख आहे आणि हा लॉकडाऊन लवकर उठावा, या सगळ्या दुःखातून आपण, दुःख पर्वातून सगळा देश बाहेर यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. लवकरच ते दिवस येतील असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया एकमेकांना आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. नक्कीच सर. काळ काही तसाच राहत नाही आणि तो
हळूहळू सरतो, पुढे जातो. बरोबर. आपलाही कार्यक्रम आता सुरू होत आहे. तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणजे हं. अगदी आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता असते, की तुम्ही इतकं सगळेजण छान छान कसं लिहू शकता. तर कुठेतरी असं वाचलेलं आहे, की समृद्ध बालपण गेलं, जिथे साहित्य, कला याची जोपासना होते, अशा ठिकाणी बरोबर. बालपण गेलं तर आपल्याला सुंदर पद्धतीने आपल्या कला जोपासता येतात. तर बरोबर. तुमच्या बालपणाविषयी आम्हाला जाणून घ्यायला निश्चित आवडेल. सुरुवातीलाच एक व्याख्या नेहमी माझ्या डोळ्यासमोर येते ना, ती अगोदर सांगतो सगळ्या रसिकांना, की मी असं म्हणतो, की मनाबाहेर दरवळते, मनाच्या आत ते फुलते. वाह! मनाबाहेर दरवळते, मनाच्या आत ते फुलते, जगाला छान जे दिसते, कवीला आत ते सुचते. क्या बात! जगाला छान जे दिसते, कवीला आत ते सुचते. कधी निस्तब्ध रात्रीला जुईचे स्वप्न उलगडते. हं. कधी निस्तब्ध रात्रीला जुईचे स्वप्न उलगडते. जशी या मिट्ट अंधारी कुणाची आठवण हलते. क्या बात! जशी या मिट्ट अंधारी कुणाची आठवण हलते. जसे वेड्या ढगामधुनी जगावर प्रेम पाझरते. जसे वेड्या ढगामधुनी जगावर प्रेम पाझरते, तसे वळणातून कोणी तुम्हाला रोखुनी बघते. तसे वळणातून कोणी तुम्हाला रोखुनी बघते. आणि जसे भरल्या नदीमधुनी तुक्याचे सांगणे तरते. जसे भरल्या नदीमधुनी तुक्याचे सांगणे तरते, तशी हळव्याच तळव्याना कधी कविताच सापडते. क्या बात! तशी हळव्याच तळव्याना कधी कविताच सापडते. एक म्हणजे याच्यात एक गोष्ट अशी आहे, की असं म्हणतात ना, कवी हा जन्मावा लागतो वगैरे. तर थोडंसं या बाबतीत असं आहे, की तुमचं तरलपण जे असतं ना, ते तुम्ही ज्या पद्धतीनं जन्माला येता, ज्या एका घरात जन्माला येता, तर एक तरलपण असतं. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो, की 4 जर का भावंड असतो, तर 4ही काही कवी होत नाहीत. त्यातला एक सायंटिस्ट होतो, एक शिक्षक होतो, एक शेतकरी होतो, कवी होतो. तर एक काहीतरी अशी गोष्ट आहे, की जी तुमच्याकडे येते आपसूक. मग तुमचं ते बालपण असतं, तुमचं केमिस्ट्री असते तुमच्या आतली. ते किती हळवे आपण आहोत, त्या हळवेपणावर सगळी कविता असते. म्हणजे बघा ना, की 2 मित्र चालत असले आणि जर का एखाद्या वाटेतल्या समजा लहान कुत्र्याच्या पिल्लाला जर का लागलं, तर त्यातला दोघे जण धावत जात नाही. त्यातला एक जण धावत जातो आणि त्या कुत्र्याला उचलून घेतो. तर ही जी एक संवेदनशीलता असते ना, ती काही लोकांकडेच असते. म्हणजे आता प्रदीप ढवळ समोर आहेत, तर मला माहिती आहे, की अनेक एन-एस-एसच्या कार्यक्रमात मी त्यांना बोलताना बघितलेलं आहे. ते ज्या पद्धतीनं मुलांशी बोलत असतात ना, त्या पद्धतीवरून मला कळतं, की किती कणव, किती प्रेम, किती आस्था त्यांची आहे. आणि हे जे असं आस्था असणारं मन आहे ना, तिथे कविता असते असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे हे मन ज्यांनी असं छान राखलंय किंवा तयार केलंय. मी काही वर्ष मुंबईत होतो. माझा जन्म मुंबईचा आहे. पण काही वर्ष मी अलिबागला होतो. म्हणजे 1ली, 2री मी मुंबईत केली आणि मग 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी ही माझी गावी अलिबागला झालेली आहे. फार निसर्गरम्य असं गाव माझं जे होतं, त्या सगळ्या गावच्या आठवणी. तर एका अर्थाने फार बरंच असं झालं आणि सगळ्यात चांगलं मी नेहमी सांगतो, की मी आता बोलतो, कविता लिहितो किंवा समजा काही लिहितो मराठी, तर त्याचं सगळं श्रेय माझ्या शिक्षकांना आहे. इतके उत्तम शिक्षक मराठीचे लाभावेत तुम्हाला, याच्यासारखं भाग्य नाही. म्हणजे राइट फ्रॉम अगदी 1लीला मला जाधव सर होता म्युनिसिपालिटीच्या शाळेमध्ये. मग तांबे मॅडम होत्या आणि 3रीला मग गावी एक म्हात्रे सर होते. दद म्हात्रे म्हणून. मग एक मोघे मॅडम 5वीला होत्या. आणि मग नंतर मुंबईला आल्यावर ठाण्याच्या शाळेत मी होतो, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. तिथे मला नलिनी जोशी नावाच्या आमच्या बाई होत्या. तर त्यांचं मराठी, त्यांचं ते डाव्या हातानं फळ्यावर लिहिणं, त्याचा इतका प्रभाव होता, की मी कॉलेजमध्ये गेलो, तेव्हा गेलो जरी कॉमर्स साइडला, तरी माझ्या मनामध्ये कविता होती. म्हणजे विषय बुक कीपिंग आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि डबल एंट्री वगैरे सगळं असं असायचं. ते शिकलो मी. पण माझं सारखं मन लायब्ररीमध्ये गेल्यावर ते सत्यकथेचे अंक वाचत बसायचं. आणि काय भाग्य माझं, की गेलो कॉमर्सला, हे सगळं आर्ट्स वगैरे बाजूला ठेवलं. मला चांगले मार्क होते आर्ट्सला, तरी मला वडिलांनी तुला नोकरी करावी लागेल, तुला काय आर्ट्सला जाऊन फायदा होणार नाही, तू कॉमर्सला जा, पटकन बँकेत नोकरी लागते, असं एक होतं समज त्यावेळी. तर त्याच्यामुळे कॉमर्सला गेलो, पण तिथे शिकवायला, मराठी शिकवायला 50 मार्कांचा पेपर असतो. त्यावेळी असायचा. हिंदी आणि इंग्लिश आणि
मराठी असे 50-50 मार्कांचे पेपर असायचे. ते कंपल्सरी असायचे सगळ्यात. आणि ते मला वाटतं की ते अजून कंपल्सरी करायला पाहिजेत. कारण भाषा जर का तुम्ही शिकला नाहीत ना, अगदी. तर तुम्हाला काय अर्थ नाही जगण्याला. तर तो मराठीचा पेपर शिकवायला चक्क मला सत्यकथेचे जे संपादक त्यावेळी होते राम पटवर्धन, तेच होते. आणि त्यांच्यामुळे मी इतका तयार झालो ना, म्हणजे ते जे शिकवायचे त्यांच्या पद्धतीने फारच कडक होते ते मराठीच्या बाबतीत. आणि ज्याला आपण काय म्हणतो साक्षेपी संपादक म्हणतो ना, साक्षेपी संपादक, की काही त्यांना आवडतच नाही असं आपण म्हटलं तरी चालेल. तुम्ही काही दिलं, मी 86 पानांची वही त्यांना दाखवली, अशी छान कोरून दिली होती. सर माझ्या वया वया बघा. आणि मी कॉलेजमध्ये जरा पॉप्युलर होतो, स्टुडंट कॉर्नरला कविता बिविता लागायच्या ना, त्याच्यामुळे जरा असं फिल्मी स्टाईल मध्ये असायचो, की आपण कवी आहोत वगैरे, सगळी मुलं मानतात. पण सरांकडे गेल्यावर ते सगळं गळून पडायचं. सरांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं, की या कविता मी वाचल्या तुझ्या, बऱ्या लिहिलेल्या आहेत, पण या काही तुझ्या कविता नाहीयेत. या तू ज्यांच्या प्रभावात आहेस तू त्यांच्या कविता आहेस. म्हणजे कधी तुझ्या कवितेत आरती प्रभू दिसतात, कधी तुझ्या कवितेत ग्रेस दिसतो, कधी तुझ्या कवितेत विंदा करंदीकर दिसतात, सुर्वे दिसतात. तर या तुझ्या कविता नाहीयेत, या प्रभावातून आलेल्या कविता. तर तुझी कविता तू शोध. आणि मला माझी ती 86 पानांची वही सरांनी बाद करून टाकली. पण मला असं वाटतं की तिथूनच माझ्या सगळ्या कवित्वाला सुरुवात झाली. कारण मला कळलं की काय लिहायला नको तर मी कवी होईल किंवा कविता चांगली लिहू शकेल. तर तिथून जशी माझी ती पहिली सुरुवात झाली. नाहीतर मी त्यावेळी असं मस्त लिहायचो. कॉलेजमध्ये असं होतं ना, की 4-5 बेंच ओलांडून माझ्या बेंच पर्यंत उडत उडत येणारे तुझ्या डोळ्यांचे पक्षी चोची मारत राहतात माझ्या तळहातावरच्या तळ्यावर. चोची मारत राहतात माझ्या तळहातावरच्या तळ्यावर. पिरियड संपतो तोपर्यंत मी बुडून गेलेलो असतो तळ्यात. पिरियड संपतो तोपर्यंत मी बुडून गेलेलो असतो त्या तळ्यात. माझे आपले ठीक आहे, मला बुडायचेच आहे. पण पिरियड संपल्यानंतर उडत राहणाऱ्या तुझ्या डोळ्यांच्या पक्ष्यांचं करायचं काय? तुझ्या डोळ्यांच्या पक्ष्यांचं करायचं काय? तर अशी एक कविता त्यावेळी मी सगळ्या तरलपणामध्ये लिहित होतो. पण हे सगळं वरवरचं आहे आणि हे फार खोल नाही, हे आम्हाला पटवर्धन सरांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्याचा एक परिणाम असा झाला की मी कविता जरा तपासून लिहायला लागलो. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडचं तू विचारलंस. हशिवरे नावाचं गाव आहे अलिबाग तालुक्यातलं. एका बाजूला डोंगर आहे, ज्या डोंगराच्या पायथ्याशी माझं घर होतं. आणि दुसऱ्या बाजूला खाडी आहे, धरमतरची खाडी जी म्हणतात ना, रेवस्ते धरमतर अशी खाडी आहे. तिकडे मासे पकडायला जायचो किंवा खाडीत पोहायला जायचो. एक तळं होतं आमच्या शाळेच्या समोर, त्या तळ्यात आम्ही पोहायला जायचो. आणि आमच्या गावाकडे असं आहे की पाऊस जेव्हा येतो खूप भरतो, प्रचंड पाऊस पडतो गावाकडे आणि विहिरी सगळ्या भरतात आणि सगळे हौद भरतात, तळं भरतं. त्यावेळी पोहायला जाणं आणि त्या सगळ्या विहिरीमध्ये उड्या मारणं आणि ती जी सगळी मजा करणं, ते सगळं खूप त्या गावाकडे असतं. तर मी गावाकडे असताना खूप पाऊस अनुभवलाय, खूप ऊन अनुभवलंय, खूप उन्हात सायकल चालवलेली आहे, खूप डोंगरावर अनेक वेळा चढून गेलेलो आहे. तर ही सगळी जी गावाकडची मजा असते ना, की झाडांवर चढून बोरं काढायची आणि झाडांवर चढून जांभळं काढायची, असं जे गावाकडे वातावरण आहे ते खूप अनुभवलेलं आहे त्यावेळी. किंवा शेतामध्ये जाऊन मळणी असते किंवा मळणीच्या दिवसामध्ये ते असे सगळे धान्य पडलेलं असतं सगळीकडे शेतात. तर आम्हा पोरांना सांगायचे आई की हे सगळे एक एक कणसं उचलून आणा आणि त्याचा एक वेगळा भार तयार करा. तर ते केलेलं आहे मी म्हणजे गावाकडे जाऊन. तर त्याचा एक असा फायदा होतो की गाव जी माझ्या खूप रक्तामध्ये गाव आहे. आणि नेहमी मला असं बरेच जण म्हणतात की तुझ्या कवितेत सारखं गाव येत असतं वगैरे. तर ते खरंच आहे एका अर्थाने गाव येत असतं. कारण माझ्या पहिल्या संग्रहाचं नाव ऋतू शहरातले आहे. तर मी ऋतू शहरातले म्हणजे मुंबईत आल्यावर हे सगळे ऋतू मला अगदी वेगळेच वाटायला लागले. म्हणजे गावाकडे किती सुंदर सगळं होतं ते सगळं जाऊन खिडक्यांच्या गजांवर एवढंही आभाळ नाही. माणसं पंख तुटल्यागत भिरभिरतायत पहाटेपासून. रस्ते आकाशस्थ इथून तिथून निघून संपतच नाहीत कुठेही. शहरातले ऋतू बहरतात निवळतात रस्त्यातच. अजस्र प्राण्यांच्या अवशेषांवर कावळ्यांच्या झुंडी बसल्यावर रान थरारते, तसे रस्ते थरारतात ते काय. म्हणजे अशा पद्धतीची एकदम कोरडी ठाक कविता मी मुंबईत आल्यावर लिहायला लागलो. तर हा जो सगळा फरक होता ना, की इन सर्च ऑफ विलेज, म्हणजे सारखं मी
गाव शोधतोय माझं या शहरामध्ये. मग मी जेव्हा विक्रोळीला होतो तेव्हा तिकडच्या डोंगरावर जायचो. मग मी ठाण्याला होतो तेव्हा मामाभाच्याच्या डोंगरावर जायचो. म्हणजे डोंगर नावाची गोष्ट ही एवढी अपरिहार्य आहे माझ्या दृष्टीने, की आता सुद्धा मी ठाण्यात राहतो तर कधी-कधी वागळे इस्टेटकडे एक डोंगर आहे वरती आणि तिकडे एक अय्यप्पाचं मंदिर आहे तिथे. तर कधी-कधी गाडी घेऊन तिकडे जातो आणि थोड्याशा पायऱ्या चढून जातो आणि मला जरा बरं वाटतं, म्हणजे जरा थोडं गावात आल्यासारखं वाटतं. तर त्याची एक खूप निकड माझ्या मनाला सतत लागलेली आहे. म्हणजेच गावाने समृद्ध केलं, निसर्गाने समृद्ध केलं आणि त्या पाऊल वाटेवर ती अगदी, अगदी. कविता सापडत गेली आणि ते मी बरोबर. त्याच्या बोलण्यामध्ये घेणारच होते की सरांची 4 मी एक पुस्तकं गावाकडे कविता लिहिली ती तुला ऐकवतो हां. गावाकडे कविता लिहिली सिद्धेश मी ऐकवतो. हां. हो, हो. दीपाताई मला वाटतं तुमच्या इथून काहीतरी आवाज येतोय घुरघुर, घुरघुर असा. तर काही डिस्टर्बन्स आहे हे का वाऱ्याचा बाजूला? वाऱ्याचा आवाज येतो वाऱ्याचा. ठीक आहे, ठीक आहे. वाऱ्याचा हां, आवाज. मग जेव्हा छान वारा. जेव्हा जेव्हा सर बोलत असतील ना, तेव्हा मी तुम्हाला म्यूट करेन. म्हणजे कसं हो, त्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येईल. अगदी, हो, अगदी. हो सर. चालेल. बोला. ओके, ओके. चल. हां, तर सुरू करतो. गावाकडची कविता हां. ती कविता अशी आहे, की आभाळ निळे फडफडते माथ्यावरती अन खाली तुझे हे आभास मजच कवती. आभाळ निळे फडफडते माथ्यावरती अन खाली तुझे हे आभास मजच कवती. ही हिरवी शाई वनराईची पळते, ही वाट तांबडी गतजन्मावर वळते. ही हिरवी शाई वनराईची पळते, ही वाट तांबडी गतजन्मावर वळते. हे शेत सांगते खूण पिकांवर येणाऱ्या पक्ष्यांची अन तळे पाहते वाटा आतल्या कमळाच्या वृक्षाची. अन तळे पाहते वाटा आतल्या कमळाच्या वृक्षाची. हा शुभ्र बापुडा पिंजण कापूस चंद्र कडानी सजला. हा माळ होऊनी उत्कट पाणी झेला याला बसला. हा माळ होऊनी उत्कट पाणी झेला याला बसला. शेतात लावले दिवे उभ्या कणसांचे. शेतात लावले दिवे उभ्या कणसांचे. वाऱ्यावर हलती मोती चंद्रमण्यांचे. रस्त्यात राहुनी उभी अडवते सकाळ वळणावरी. रस्त्यात राहुनी उभी अडवते सकाळ वळणावरी. पक्षांनी तिथला हळू उचलले उन्हाळ किरणांवरी. ही अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे. मी सकाळच्या वेळी घराबाहेर पडलोय आणि जी शांतता असते सकाळची, ती सकाळची शांतता मला थांबवते आहे, की ही अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे. हा तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे. आणि मी पळत चाललो धूम सोडून गवत गोजिरे गाव. मी मुंबईला निघालो तेव्हा हे गाव सोडून निघालो. कसं गाव आहे की गवत गोजिरे गाव आहे. मी पळत चाललो धूम सोडून गवत गोजिरे गाव. अनवहित माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डाव. अनवहित माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डाव. तर ते शाळेमधले डाव आहेत ना, ते ते काय पाठलाग फोडत नाहीत. ते आपले आठवतच राहतात मला. असो, तर गावाकडचा खूप परिणाम माझ्यावर आहे आणि मला असं वाटतं की एका अर्थानं बरी गोष्ट आहे. मला नेहमी आमच्या इंदिरा संतबाईंची गोष्ट आठवते. इंदिरा संतबाईंना बासी मर्ढेकर नेहमी सांगायचे, की तुम्ही बाई मुंबईला या, आकाशवाणीमध्ये नोकरी करा, मला असिस्ट करा, तुमची फार मदत होईल मला आणि मुंबईत आल्यावर तुम्हाला पण खूप स्कोप मिळेल. तर बाई फार गोड सांगायच्या. बाई म्हणायच्या, की मी बेळगावातच आहे, हे बरे आहे, इकडे आहे म्हणून मी चांगली कविता लिहू शकते. असं त्यांनी त्यावेळी ऐकवलेलं आहे. तर मला असं वाटतं, की हा एक भाग आहे. शहरी परिणाम असतो, त्याची एक वेगळी कविता असतेच, पण गावाकडची फार लोभस, गोंडस अशी एक कविता ती तुम्हाला सतत सोबत करत असते. तर मी खूप मिस करतो गाव, मुंबईत असलो. आता ठाण्यात असल्यामुळे जरा बरं आहे. अधूनमधून मला प्रदीप येऊरला घेऊन जातो आणि त्याच्या त्या कॅम्पवर घेऊन जातो. कुठलं बरं त्या उंबरमाळवा नावाचं गाव आहे, कसाऱ्याच्या अलीकडे. तिकडे NSS कॅम्प असायचा आणि तिकडे आम्ही जायचो. आणि मला आठवतंय, की तिकडे मुलांच्या समोर आम्ही कविता वाचायचो. फार सुंदर वाटायचं. तर एका अर्थानं परत त्या दिवसाची काय म्हणतो, एक परत टेस्ट घेतो ना, परत त्याचा अनुभव घेतो. हो, हो. तो मला घ्यायला आवडतो. अगदी मुंबईत असलो, ठाण्यात असलो तरी. ठाण्यात असं गावच आहे. अर्ध गाव आणि अर्ध शहर आहे. ते मला बरं वाटतं. तेच ठाण्याचं वेगळंपण आहे. ठाण्याचं वेगळंपण आहे. म्हणजे ठाणा या अर्थाने सगळ्या कवींना खूप छान कोंदण करणार असं आहे. हो, मी हो. काय, प्रज्ञादया पवार काय, अशोक बागवे काय,
पूर्वी निरंजन उजगरे काय, आमचा प्रवीण ढवणे काय, किंवा आता अलीकडे सगळी गीतेश शिंदे आणि रामदास खरे आणि ही सगळी जी नवीन मंडळी आहेत लिहिणारी, ही सुद्धा जोरात लिहित आहेत. त्याचं कारण एक खूप छान असा ठाण्याचा फील आहे आपल्याला. नक्की नक्की. दीपाताई. सांस्कृतिक एक वारसा ठाण्याला हा. आणि त्या कलेच्या आणि साहित्याच्या चळवळी आपल्या ठाण्यामध्ये खूपशा होत असतात. त्याच्यामुळे एक समृद्ध वातावरण ठाण्यामध्ये तयार झालं. माझा ना, माझा का, हा, दीपाला. ओके. हे समृद्ध वातावरण आता अजून व्हायला हवं. दीपाताई, तुम्ही 2 फोन जवळ ठेवू नका. तुमच्या फोनचा मुळे काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, किंवा आहे ना तो हेडफोन काढून बोला तुम्ही तरी चालेल. हा, तुमच्या इथे सायलेन्स असेल तर तुम्ही हेडफोन काढून पण बोलू शकता. हा, मग ऐकू येतंय आता? अरे एकदम स्पष्ट. ठीक आहे, मग असंच बोलते मी. हो. सरांचे 5 कविता संग्रह आहेत. ऋतू शहरातले, कवितेच्या गावा जावे, कोसोमैल दूर आहे चांदणी, ते दिवस आता कुठे, ही कविता फार गाजलेली आहे या कविता संग्रहामध्ये. प्रिय भीमास हे 5 कविता संग्रह आणि त्यांना विविध पुरस्कार लाभलेले आहेत. कविता राजधानी पुरस्कार कोमसाप्पाचा त्यांना लाभलेला आहे. हा सर्वोत्कृष्ट असा पुरस्कार मानला जातो कवितेच्या क्षेत्रामधला. बहिणाबाई पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, प्रभू पुरस्कार, त्याचप्रमाणे शासनाचा बालकवी पुरस्कार, त्याचप्रमाणे संत तुकाराम, संत नामदेव, तांबे आणि असे विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. आणि सरांनी आतापर्यंतच्या बोलण्यामध्ये त्यांच्या गावाचा उल्लेख, त्यांच्या बालपणाचा उल्लेख केला आणि त्याचप्रमाणे पोद्दार महाविद्यालयामध्ये ते होते आणि कॉमर्स साइडला गेल्यानंतरही साहित्याची किंवा कवितेची असलेली जी नाळ आहे ती त्यांनी तिथे जपलेली आहे. विविध संस्कार त्यांच्यावरती झाले. राम पटवर्धन सरांनी जे संस्कार केले त्याच्यामधनं, त्या मुशीतनं एक वेगळं व्यक्तिमत्व घडलेलं आपल्याला दिसतं, ज्याचा जीव प्राण कविता असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून कवी अरुण म्हात्रे यांना असं, म्हणजे मला नेहमी असं वाटत राहतं की हा कवितेमधला असलेला अरुण आहे, ही कवितेतली एक पहाट आहे, असं नेहमी मला वाटत राहतं. कारण मी जेव्हा BA ला होते, MA ला होते, त्यावेळेला केशव मेश्राम सर आम्हाला जेव्हा शिकवायचे तर त्यांच्या तोंडावरती अशा वेगवेगळ्या कवितांची उदाहरणं सतत यायची आणि अरुण म्हात्रे सरांशी बोलत असताना देखील मला हेच जाणवतं की हा जो संस्कार आहे कविता मुखोद्गत असणं, तर ह्या कविता मुखोद्गत सातत्यानं त्यांच्या बोलण्यातनं जाणवत असतात. कवी वसंत सावंत यांच्या कविता असो किंवा आणखीन काही कवी, यांच्या कवितांचा संस्कार जो आहे तो त्यांच्यावरती झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून त्या कवितेच्या लोभापायी, प्रेमापायी त्या सगळ्या कविता मुखोद्गत असलेल्या आपल्याला जाणवतात. तर हे पाठांतराची सवय सर कुठून कशी लागली? खर तर मी गावाकडे होतो ना शाळेत, त्यावेळेस जर असं एक पाठी म्हणून फेमस होतो वर्गामध्ये. मराठीमध्ये म्हणजे मी पहिला यायचो शाळेमध्ये. तिकडे स्कॉलरशिपला 7वीला मी पहिला आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि जरा असं अभ्यासातला माणूस म्हणून होतो. पाठांतर माझं चांगलं असायचं, म्हणजे एक पाठी म्हणूनच मी फेमस होतो. पण कविता नावाची गोष्ट कधी अशी पाठ होईल किंवा कविता आपण म्हणू असं मला वाटलं नव्हतं. आपलं याचा अभ्यासाचा भाग म्हणून एक पाठी पण जे असतं त्याचा उपयोग मला खूप व्हायचा. आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की माझ्या कविता खूप पाठ होत आहेत. पण मला नेहमी वाटतं, एक फार मला आवडतं मत आहे की तुम्हाला एखादी गोष्ट आवडली ना की तुमची पटकन पाठ होते. म्हणजे आता सुरेश भटचं उदाहरणार्थ, तर पहिला मी संग्रह घेतला, पहिलीच कविता वाचली, अद्यापही सूर्याला माझा आसरा नाही, अद्यापही पैसा घाव नाही, सगळ्याच माणसांचा एल्गार येत आहे, थोर गांडोळांचा बुद्ध जमाव नाही, ओठी तुझ्या अद्याप नावामध्ये ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही. तर तुम्ही ते वाचायला लागत ना, हे काही कवींची पण ही खासियत आहे. पाडगावकर फॉर एक्झाम्पल, की ते लिहितात इतक्या फ्लो मध्ये सहज त्यांना लिहितात ना की त्याच्यामुळे ते पाठ होत जातं. आठवतात तुमची आमची सोळा मास्तरली होती, होडी तेव्हा पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सगळ बुडता बुडता वाचलो होतो, उडालो असतो तरी चाललं असतं, प्रेमाने दलगतवर काढलं असतं,
तुम्हालाही ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. लिहिण्याची त्यांची जी स्टाईल आहे ना, त्या स्टाईलमध्ये सगळं हे आहे. मला हे पाठ करावं लागत नाही. म्हणजे मी वाचतो 2दा-3दा वाचल्यावर आणि त्या म्हटल्यावर कविता. आता पाडगावकरांबरोबर मी खूप कार्यक्रम केले आणि त्याच्यामुळे त्यांच्या खूप कविता माझ्या पाठ झाल्या. म्हणजे असं "पिंजुरल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला क्वचित घ्यायचा, बालपण सगळं माझं बुडवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला क्वचित घ्यायचा." ते हे सगळं असं वाचता वाचता पाठ झालं आणि ते इतकं पाठ झालं म्हणजे पाडगावकरांबरोबरचा किस्सा मला सांगावासा वाटतो. त्यांची ओळख करून देताना मी खूप कविता असं म्हणायचो, "बराबर, बराबर. काय आहेत पाडगावकर?" तर पाडगावकर माझा शर्ट ओढायचे पाठीमागून. मला म्हणायचे, "मला ठेव थोडंसं." तर ते एका अर्थाने पाठांतर नावाची गोष्ट ही खूप उपयोगी पडते मला. त्याचा खूप उपयोग होतो आणि मी नेहमी असं मानतो, की मला माझी कविता नाही एकदा आठवली तरी चालेल. पण मला ह्या सगळ्यांच्या कविता आठवल्या पाहिजेत आणि त्या म्हणता आल्या पाहिजेत. कारण हा मराठीतला सगळ्यात मोठा खजिना आहे कवितेचा आणि हा खजिना जर का तुमच्या ओठावर असेल, तर तुम्हाला कुठेही जाता येतं, कितीही पण कुणाशी पण बोलता येतं, कोणाला पण सगळं कविता ऐकवता येतात आणि एका अर्थानं मराठीची ही वाहणी आहे. ही वाहणी सतत जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला हे असं कविता पाठ असणं, ती म्हणता येणं, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना, कविता पाठ येणं ही वेगळी गोष्ट आहे, ती म्हणता येणं ही वेगळी गोष्ट. खूप जण खूप छान कविता लिहितात, पण म्हणता येत नाही. म्हणताना काहीतरी गडबड करतात ते. आणि मी मात्र थोडासा कटाक्ष ना, थोडासा नाटकामध्ये होतो काही वर्ष म्हणून असेल. पण कविता कशी म्हणावी, कशी सादर करावी, ह्याचं सुद्धा एक टेक्निक आहे. ते टेक्निक ह्या कवींनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अनेक जणांच्या कविता मी म्हणतो आणि कधी-कधी मला असं आश्चर्य पण वाटतं आणि जरा ऑकवर्ड वाटतं, की त्या कवीच्या पुढ्यात सुद्धा सांगतात मला, की "अरुण त्यांनी म्हटली कविता जाऊ दे, परत तू म्हण कविता." म्हणजे त्या कवीचं काय होत असेल बिचाऱ्याचं. पण कविता नावाची गोष्ट कशी म्हणावी हे आपण आता करंदीकर इतकी उत्कृष्ट कविता म्हणतात. पाडगावकर इतकी उत्कृष्ट कविता म्हणतात. आमचे नारायण सुर्वे किती सुंदर कविता म्हणायचे किंवा आमचे सुरेश भट एवढे सुंदर सादर करायचे. तर हा सगळा आपल्याकडे एक वस्तुपाठ आहे सगळ्यांनी शिकवलेला. तो तुम्ही शिकायला पाहिजे. ॲज अ पोएट तुम्हाला म्हणजे ग्रेस सुद्धा जेव्हा कविता म्हणायचे नाहीत फार, पण जेव्हा म्हणायचे तेव्हा त्यांच्या त्या अशा आवाजामध्ये जी गंमत असायची ना, ती अप्रतिम असायची. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंदसुराने. असं ते आक्रमकपणे म्हणायचे ना, तर सगळं त्यांचं जे काय म्हणायचं जे आहे ना कवितेतलं, ते सगळं त्यांच्या बोलण्यात यायचं. म्हणजे हा दुसरा धडा आहे, की मी सांगतो, की तुमच्या मनात जे असतं ना, ते तितक्या उत्कटतेने शब्दातून आलं पाहिजे ते. नुसतं कविता अशी कागदावरची कविता म्हणतो ना, ही कविता नाही म्हणायची. तुमच्या आतलं हृदय सुद्धा त्यातून हललं पाहिजे कविता म्हणताना. तर ते कविता वाचन फार इंटरेस्टिंग होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीच्या बाबतीत म्हणजे पाठांतर आणि हे म्हणणं, हे सगळं शिकलो शंकर वैद्य सरांकडे आम्ही असायचो. ते छान कविता वाचायचे आणि अनेक लोकांचे म्हणजे मी बघायचो, की अ, नारायण सुर्व्यांची एक स्टाईल आहे. विठ्ठल वाघांची एक स्टाईल आहे. आमच्या नामदेव ढसाळांची एक स्टाईल आहे आणि अनेक बरेच जे कवी आहेत ना, त्याच्या नारायण कुलकर्णी कवठेकर फार उत्तम कविता वाचतो. वसंत सावंत फार उत्तम कविता वाचायचे. तर हे सगळं जे आहे ना, तुम्ही असं कानात साठवून ठेवलं पाहिजे. हं. म्हणजे वसंत सावंत जेव्हा असं म्हणायचे ना, की "असा मत्त पाऊस यावा मृगाचा, उरीचे उन्हाळे जावे लया, अशी वीज हाडातून कोसळावी, झळांतून जन्मास यावे पुन्हा." असं त्यांचं जे त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणायचे ना, तर मला असं वाटायचं, की त्याचा एक परिणाम होतो. आपल्याला कळतं, की हा कवी मनापासून हे शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ही जी सगळी गंमत आहे, ही तुम्हाला त्या वयामध्ये कळणं आणि त्याचा एक उपयोग होतो. म्हणजे मला मला वाटतं, की कवी म्हणून शिल्लक राहायचं असेल ना तुम्हाला या सगळ्या विश्वामध्ये, तर तुमचा आवाज चांगला पाहिजे, तुमचं पाठांतर चांगलं पाहिजे आणि तुम्हाला कवितेवर बोलता आलं पाहिजे. कवितेच्या गावाजावे हं. हा जो कार्यक्रम तुम्ही सगळेजण मिळून करत होतात
तर हे हं. पाठांतर, कविता सादरीकरण ह्या सगळ्याचाच उपयोग तिथे तुम्ही करत होतात आणि गावोगाव तुम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहात. तर बरोबर. वृद्ध करणारा जो अनुभव होता तर त्याविषयी थोडंसं सांगाल का? हां, हां. हे कवितांच्या गावाजवळ हे एकदम अचानक आम्हाला सुचलेली गोष्ट आहे. तर ती काय आम्ही असं ठरवून बिरवून काही केलं नव्हतं. एक एकदा ते वसंत पोद्दार आले होते ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये एक छोटंसं कवी संमेलन असं असतं ना, गच्चीतलं कवी संमेलन. ते कवी हं. संमेलन होतं आणि त्यात किशोर कदम आला होता. मला वाटतं नायगावकर होते, अशोक बागवे सर होते आणि मग असे संदेश ढगे, सतीश सोळंकुरकर, किरण येले किंवा असे आम्ही सगळे बाकीची जी मंडळी अशी सगळी होती आणि आम्ही कविता म्हणत होतो. आणि पोद्दार काही कविता ऐकायला आले नव्हते. ते त्यांचा प्रोग्राम चालू होता गच्चीच्या दुसऱ्या भागामध्ये. एक ओल्ड मॉन्कचा खंबा घेऊन बसले होते ते. हं. आणि ते छान तिकडून मात्र ते कविता ऐकत होते. हं. पण ते कविता ऐकता मध्येच उठून आले. रात्री 2 वाजता ते उठून आले त्यांचं ते पिऊन झाल्यावर. आणि ते म्हणले, की "काय विलक्षण कविता करता हो तुम्ही. मी आतापर्यंत हे बापट पाडगावकर, करंदीकर ऐकत होतो. पण त्याच्यानंतर मी काय कोणाच्या कविता नाही ऐकल्या आणि तुम्ही तर सगळे ग्रेट लोकं दिसताय." तर त्यावेळी त्यांना सगळे आवडलेलो होतो ना आम्ही. तर त्यांनी मग त्या रात्री डिक्लेअर केलं, की तुमच्यापैकी 5 जणांना मी इंदोरमध्ये घेऊन जाणार. आणि मग त्यांनी एक कार्यक्रम सांगितला. आम्ही विसरून गेलो त्या रात्रीनंतर. पण बरोबर एका महिन्याने त्यांचा परत फोन आला, की तुमची तिकीटं काढलेली आहेत आणि तुम्ही इंदोरला यायचं आहे. आणि मग आम्ही इंदोरला गेलो. तर इंदोरला एक कार्यक्रम करायचा म्हणून केला. तो कार्यक्रम झाल्यावर वसंत पोद्दार म्हणाले मला, की "तुम्ही इतकं सगळं सुंदर सादर करता, इतकं तुमच्याकडे व्हरायटी आहे. बागवे सरांच्या प्रेम कविता ते छान गाऊन म्हणतात. किशोर कदमच्या तरुणांना आवडतील अशा कविता, नायगावकरांचा उपवास आणि व्यंगोक्ती आणि वक्रोक्ती त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये आहे. निरंजन वगैरे खूप तरल असं लिहितात. तर तुमचं एक कॉम्बिनेशन फार मस्त होतंय, की हे झालं की ते झालं की ते आणि असं ऐकायला मजा येते खूप. तर तुम्ही कार्यक्रम का करत नाही?" मग इंदोरमधून येताना आम्ही अ, कवितांच्या गावाजावे असं नाव ठरवलं आणि कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि मग आता प्रदीपला माहिती आहे, की अ, कुठे कार्यक्रम करायचे. मग बागवे सरांचं कॉलेज ज्ञानसाधना. मग ज्ञानसाधनामध्ये प्रयोग. मग महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडचं तिथे मी राहायचो. तिकडे एक प्रयोग. मग तिकडे चेंबूरला राजस कल्याणकर म्हणून कवयित्री आमची मैत्रीण. तिने तिच्या कॉलेजवर एक कार्यक्रम ठेवला. असं आमच्या ओळखीच्या लोकांमध्ये टिटवाळ्याला एक कार्यक्रम सुरू केला. असं करून आमचे कार्यक्रम सुरू झाले आणि सगळ्यात म्हणजे लोकांना आवडायला लागलेत. हं. आणि मग अ, अशी ती एक मालिका सुरू झाली. मग आम्हाला एकदम 10-10 कार्यक्रमांसाठी लोकं बोलवायला लागली. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही समजा जळगावला गेलो, तर जळगावला एकच कार्यक्रम करायचा नाही. आम्ही अंमळनेरला केला, मग चोपडाला केला, मग पुढे जळगावला केला. असं करत एक पूर्ण अशी कार्यक्रमाची सीरीज करायचो आम्ही. तर अशा पद्धतीनं इकडे 10 कार्यक्रम, मग तिकडे 10 कार्यक्रम असं करत आमचे कार्यक्रम वाढत गेले आणि मग लोकांना आवडत गेले आणि मग सगळे त्यावेळी तसे फ्री होते. नायगावकर काय फार फेमस नव्हते. बागवे सर उलट जास्त फेमस होते कारण ते सारखे गझला वगैरे गाऊन म्हणायचे. तर ते एक असं ॲडेड अट्रॅक्शन असायचं, की बागवे सर एकदा सुरू झाले, की दणदणीत सुरू व्हायचे ते. आणि मग किशोर कदम होता. त्याच्या एकदम प्रेमकविता होत्या सगळ्या. मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का? वगैरे अशा पद्धतीच्या त्या कविता त्याच्या. आणि मग ते कॉम्बिनेशन ॲज सच खूप छान झालं आणि तो कार्यक्रम लोकांना आवडायला लागला. एका अर्थानं जी परंपरा आहे आपली ना काव्य वाचनाची, जी अगदी हं. त्या मनोरमाबाई रानडे, श्रीबा रानडे ही जी मंडळी होती, म्हणजे 1930 साली जे रविकिरण मंडळ होतं, त्याच्यामध्ये माधव ज्युलियन होते, कवी यशवंत होते, कवी गिरीश होते. तर या लोकांनी जी सुरुवात केली होती काव्य वाचनाची, ती नंतर अशी त्याच्यानंतर मग मधल्या काळामध्ये बापट पाडगावकर, करंदीकर हे आले. त्याच्यानंतर सुरेश भट स्वतंत्रपणे कार्यक्रम करायचे. तिकडे दया पवार कार्यक्रम करायचे. सदानंद रेगे कार्यक्रम करायचे. शंकर वैद्य सर कार्यक्रम करायचे. असं एक मध्ये खूप मोठी मालिका होती. त्याच्यानंतर मग एकदम अचानक आम्ही त्यांचे विद्यार्थी ते आम्ही उगवलं एकदम कवितेवर आणि आम्ही खूप कार्यक्रम मग केले. खूपच कार्यक्रम केले. अ, जवळ-जवळ मला आठवतंय, की एक 2,500-3,000 आम्ही कार्यक्रम केलेले आहेत कवितांच्या गावाला. त्याच्यामुळे सगळा महाराष्ट्र आम्ही फिरलोय. 2दा-3दा म्हणजे आजऱ्याला जाऊन आलोय, उत्तूरला जाऊन आलोय. तिथून खाली आंबोली घाटातून उतरून सावंतवाडीला कार्यक्रम केलाय.
कोढाळला कार्यक्रम केलाय, निपाणीला केलाय, बेळगावला केलाय. म्हणजे बेळगावला तर म्हणजे दरवर्षी जायचं बेळगावला. 3दा बेळगावला. इकडे अंबाजोगाईला गेलो तर मी 5 वर्ष सलग अंबाजोगाईला. अशा पद्धतीनं इतके कार्यक्रम केलेत. म्हणजे मराठवाडा म्हणू नका, कोकण म्हणू नका, धुळे, जळगाव हा उत्तर महाराष्ट्र म्हणू नका किंवा विदर्भ म्हणू नका. सगळीकडे इतक्यांदा आम्ही फिरलेलो आहे, की मला कधी-कधी म्हणतात, की एसटीचा काय म्हणतात त्याला? पास. एसटीचा माणूस म्हणून तुम्हालाच नेमायला पाहिजे होतं. इतकी आम्ही एसटीतून फिरलेलो सुरुवातीला. पण गंमत यायची. पण याच्यात एक गंमत अशी पण होती, की आम्ही जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात केली ना, तेव्हा जसं बागवे सरांना सगळ्या शांताबाई पाठ, सगळे मर्ढेकर पाठ, केशव मेश्राम पाठ, तसं नायगावकरांना सगळे मर्ढेकर पाठ, नारायण सुर्वे पाठ. मला आणखीन काही कवी पाठ. आमच्या किशोर कदमला अनेक उर्दूच्या जी मंडळी होती लिहिणारी, ते पाठ. श्याम जोशी नावाचे जे लेखक आहेत, त्यांची पूर्ण सगळी ज्या कथाकथन ते करायचे ते त्याचं पाठ असायचं. तर अशा पद्धतीनं ना सगळेजण असं एक स्टफ घेऊन जसे आले होते आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीच कमी पडायचं नाही, की एक माणूस सुरू झाला की तो अगदी अर्धा तास सहज घेईल. इतक्या सगळ्या कविता आमच्याकडे होत्या. आणि मी नेहमी सांगतो सगळ्या नवीन मुलांना सुद्धा, की कधी तुम्ही कार्यक्रम करायला माहितीये ना, तुमच्याकडे एक स्टफ तयार झाला ना, की मी अर्धा तास लोकांना कविता ऐकू शकतो किंवा 1 तास कविता ऐकू शकतो. अशी जेव्हा तुमची कॅपॅसिटी होईल ना, तेव्हा तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा. एक 2च कविता आणि 3च कविता त्यांनी कार्यक्रम नाही उभा राहत. कार्यक्रम करण्यासाठी असा एक मजबूत खजिना तुमच्याकडे असतो ना, तो खजिना पाहिजे. तर तुम्ही उत्कृष्ट कार्यक्रम करू शकाल. हा कार्यक्रम सगळे तरुण मंडळी बघतायत म्हणून मी हे सगळं बोलतोय बरं का. आमचे सगळे तरुण मित्र आहेत. त्यांना खूप वाटत असतं, की हे सगळे एवढे भाव खात असतात, ते कार्यक्रम करत असतात आणि आपल्याला कधी चान्स मिळणार. तर त्यांना चान्स नक्की मिळेल. पण तयारी जी असते ना तयारी जोरदार तयारी पाहिजे असं मला वाटतं. कवीच्या आयुष्यामध्ये असं घडतं की काही वेळेला कविता सुटतच नाही, किंबहुना हं, हं. असा गॅप कवितेसाठी तो घेतही असतो. असं हं. बऱ्याच कवींचं बरोबर. देखील झालं. तसं तुमच्या बाबतीत हं. झालंय का की महाविद्यालयीन जीवन झाल्यानंतर पुन्हा हं, मग हं. कवितेत जावं असा कार्यक्रम सुरू नाही. पण त्याचं कारण वेगळंच होतं. मी 1975 साली ग्रॅज्युएट झालो आणि नेमकं 1975 साली आणीबाणी डिक्लेअर झाली. आणि आणीबाणीनंतर जे वातावरण होतं ते खूपच असं दहशतीचं वातावरण होतं. पॉलिटिकल लोकांवर एकदम प्रेशर आलं होतं. अनेक लोकांच्या अटका वगैरे धरपकडा झाल्या होत्या त्यावेळी. आणि त्यावेळी एकूण वातावरण असं होतं, की आपण काहीतरी केलं पाहिजे या सगळ्या तानाशाहीच्या विरुद्ध, त्या दडपशाहीच्या विरुद्ध. आणि नेमकं त्यावेळी मी राष्ट्र सेवा दलामध्ये होतो. माझा मनोहर कदम नावाचा एक मित्र होता विक्रोळीचा आणि तो मला ते साधनेचे अंक द्यायचा. आणि मग मला ते सगळं वाचल्यावर साधनेमधलं असं वाचायचं, की हे कविता-बिविता ज्यूट गोष्ट आहे. हे एवढं चाललंय अत्याचार सगळ्या देशावर आणि सगळ्या आणीबाणीमध्ये लोटलंय आपल्याला, तर ह्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या सेवा दलाच्या लोकांबरोबर जाऊन मग मी आमच्या तारा म्हणून पनवेलला हे आहे, युसुफ मेहर अली सेंटर आहे. तिकडे जायला लागलो. आमच्या सेवा दलाच्या कार्यालयात जायला लागलो. मग मला त्यावेळी लक्षात आलं, की अनेक लोकं युनियनचं काम करतायत. अनेक लोकं आदिवासींमध्ये काम करतायत. अनेक लोकं खेड्यामध्ये जाऊन काम करतायत. कोणी धारावीच्या झोपडपट्टीत जाऊन काम करतंय. कोणी कामाठीपुरामध्ये काम करतंय. तर मग मला ते काम जास्त महत्वाचं वाटायला लागलं कवितेपेक्षा. आणि मग माझी कविता मी लिहायचो, पण कवितांचे कार्यक्रम वगैरे काही करायचं नाही. म्हणजे मला ते फार महत्वाचं वाटायचं नाही. आपल्याला असं वाटायचं, की हे महत्वाचं आहे. प्रत्यक्ष काम खूप महत्वाचं आहे. कविता तर काय कधीही लिहिता येईल आपल्याला. त्याच्यामुळे मग त्या दरम्यानमध्ये माझं कविता लिखाण एकदम 10 वर्ष थांबलं होतं. तर एकदम मग 10 वर्षानंतर एकदम अनुष्टुपची एक स्पर्धा आली. त्या स्पर्धेमध्ये डॉक्टर मसू पाटलांनी मला कधीतरी ऐकलं होतं. ते म्हणाले, की "तुझी कविता पाठव ना अनुष्टुपसाठी." तर मी काय फार पाठवायच्या मूडमध्ये नव्हतो. तरी मामा बोलतायत म्हणून मी एक कविता पाठवली. आणि मग त्या कवितेला पहिलं पारितोषिक मिळालं त्या वर्षीचं. मग दुसऱ्या वर्षी परत पहिलं पारितोषिक मिळालं. आणि मग थोडंसं लिखाण, थोडंसं कविता कुठेतरी पाठवणं, छापून येणं हे सुरू झालं. म्हणजे मधल्या काळात मी लिहायचो कविता, कुठे-कुठे असं पाठवायचं सुद्धा. तर माझ्या सेवा दलातल्या लोकांना कळायचं नाही, की हा अरुण म्हात्रे कोण कविता लिहिणारा. म्हणजे त्यांना सतत असं वाटायचं,
की जो कविता लिहिणारा अरुण म्हात्रे आहे तो हा नाही. आपल्याबरोबर असतो तो आपला गाणी म्हणणारा आणि सुरुवातीचं समरगीत वगैरे म्हणतो, हा अरुण म्हात्रे आहे. तर त्याच्यामुळे ते मला सांगायचे का अरुण तुझ्या नावाचं कोणतरी कविता पण लिहितं. पण ती कविता माझीच असायची. माझीच असायची कविता. मी अजिबात सांगायचो नाही की माझी कविता आहे. तर असे ते मस्त दिवस होते. आणि कवीपेक्षा आपण कार्यकर्ता आहोत हे मिरवणं मला त्यावेळी जास्त महत्वाचं वाटायचं. आणि त्याच्यामुळे खूप धुंदीचे दिवस होते ते. जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं होतं ना, की मैं धुनी युवकों की तलाश में हूँ. तर आपण असं धुनी युवक व्हावं, एक असं भन्नाट काहीतरी करावं, अशा पद्धतीचं मनात यायचं. त्याच्यामुळे नोकरी करायचो आणि सगळा उरलेला वेळ माझा सेवा दलामध्ये जायचा. खूप ठिकाणी जायचो त्यावेळी मी. मी धारावीमध्ये जायचो. मी ॲक्वथ लेप्रेसी हॉस्पिटलमध्ये जायचो. मी मानव सेवा संघामध्ये जायचो. मग मी गोवंडीच्या झोपडपट्टीत जायचो. मग मी असलपा विलेज मधल्या झोपडपट्टीत जायचो. मग मी इकडे भांडूप गावामध्ये आमची शाखा होती तिकडे जायचो. सतत भिंगरी लागलेली पायाला आणि सतत मी फिरत असायचो. तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की मला सामाजिक कविता फार महत्वाची वाटायला लागली. आणि हे प्रेमकविता आणि ते निसर्गाच्या कविता याच्यापेक्षा साध्याच माणसांचा हिलगार येत आहे, थोर गांडोळांचा बंधू जमाव नाही, या अशा ज्या कविता होत्या त्या खूप जवळच्या वाटायला लागल्या. तर तो एक मध्ये काळ येतो सगळ्याच तरुणांच्या किंवा माणसाच्या आयुष्यात येतो की तुम्हाला सामाजिक काम, लोकांचं काम, समाज हे खूप जवळचं वाटायला लागतं. म्हणजे असं म्हणतात ना की प्रत्येक माणूस आयुष्यात काही काळ कम्युनिस्ट असतोच. तसं ते असतं की काही काळ असा मी त्या समाजवादी वातावरणामध्ये होतो आणि अजून आहे सुदैवानं की त्यातून मी काही ढळलो नाही. ते सगळं आहे. फक्त आता चळवळी जरा उतरत ओसरत गेल्यात आणि आता इंडिव्हिज्युअली आपण जे काय करतो अशा पद्धतीचं काम मी करत असतो. मला वाटतं हे चळवळीमध्ये तुम्ही असल्यामुळेच मला नेहमी असं जाणवतं की अमोल जेव्हा भेटतो तुमच्याविषयी भरभरून हं, बोलतो, जे भेटतो हं, हं, भरभरून बोलतो. तर ही सगळी हं, मुलं जी आहेत ती तुम्ही घडवलीत खरं तर. म्हणजे हं. कवितेचा एक संस्कार नकळत तुम्ही त्यांच्यापर्यंत तो पोहोचवलेला आहे. अगदी 2 महिन्यापूर्वी आपण ज्योत्स्नाचा तो गझलचा कार्यक्रम होता त्यावेळेला देखील तुम्ही हो, युनिव्हर्सिटी चांगल्या मुलांना तिथे बोलवलेलं होतं आणि त्यांना तुम्ही संधी दिली हो. होती. अर्धा तास ना हं. पण ती मुलं मनसोक्त बोलत होती आणि किती सुंदर निवेदन करत होती. तर हो, चालती फार बोलती सुंदर. जशी हं, कवितेची कार्यशाळा तुम्ही घेत असता. तर हा सगळा जो प्रवास जो आहे तरुणांसोबत राहणं आणि तरुणांसोबत राहून त्यांना मनोबल त्यांचं वाढवणं आणि कवितेच्या वाटेवरती त्यांना आणणं. तर हे हं, आपसूक जे येत असतं ना हे ह्याला म्हणजे हॅट्स ऑफ फॉर यू. आणि हे हं, खूप भावतं की अशा हं. पद्धतीने शालेय शिक्षण तुमचं झालं नंतर मग कवितेचा हा प्रवास रूढार्थाने तुम्ही प्रोफेसर नाही, शिक्षक नाही, तरी देखील एक शिक्षक म्हणून जी काही आतून तळमळ जी आहे ती सतत जाणवत राहते. तर या सगळ्या हं. की तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये चांगले कवी जे वाटतात तर त्यांच्याबद्दल किंवा आताच तुम्ही गझलांबद्दल पण एक सदर लिहिलेलं होतं, आम्हाला लिहिलेली हं. होती. तर बरोबर. त्याबद्दल आणि कवितेबद्दल थोडंसं. खरं तर आता चांगल्या कविता ज्या आहेत ना, त्या पहिल्यापासून आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. मी ज्यावेळी चळवळीत म्हणजे सेवा दलात होतो, त्यावेळी कविता लिहायचो. पण कवितेबरोबर एक अक्षर चळवळ नावाचं लिटिल मॅगझिन मी काढायचो. एक छोटंसंच होतं. म्हणजे ते अक्षरशः पहिल्यांदा सायक्लोस्टाईल मी करायचो. त्याच्यानंतर मग छापायला लागलो. आणि ते माझं पहिलं जसं सामाजिक काम म्हणजे यातलं हं. आणि मला सारखं वाटायचं की चांगल्या कविता जर का नवीन लोकं लिहितायत, तर त्या लोकांपर्यंत आल्या पाहिजेत कविता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण महेश केळुसकर, नीरजा, प्रकाश ओळकर, किशोर कदम, संदेश ढगे, हेमंत दिवटे, सतीश सोळांकुरकर, दासू वैद्य ही सगळी माझ्यामध्ये लिहिणारी म्हणजे अक्षर चळवळीमध्ये लिहिणारी सुरुवातीला ही कवी मंडळी आहेत. त्यांची सुरुवात अक्षर चळवळीने झालेली आहे. आणि त्यावेळी मला सतत असं वाटायचं की सत्यकथा एवढी मोठी त्याच्यामध्ये आपल्याला चान्स नाही मिळू शकत या मुलांना किंवा बाकीची सगळी जी मासिकं होती त्याच्यामध्ये एकदम डायरेक्ट एंट्री नाही तर त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून ते अक्षर चळवळ सुरू झालं.
आणि त्याच्यामुळे हे सगळे कवी मला मिळाले. आणि माझ्या मते आता मराठीमधले जे काही जे बरे कवी आहेत त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी आहेत बघा, की प्रकाश वळकर उत्तम लिहितो, सतीश सोळांकरकर उत्तम लिहितो, संदेश ढगे उत्तम लिहितो, वेगळं लिहितात आणि सगळेजण. किंवा किशोर कदम एक कवी म्हणून आता एस्टॅब्लिश झालेला आहे, नीरजा एक कवयित्री म्हणून एस्टॅब्लिश झालेली आहे. तर यांची सुरुवातीची जी ही होती मशागत, म्हणजे मी काय मशागत केली नाही, फक्त एक त्यांना अ, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पण ते खूप गरजेचं होतं असं मला वाटतं. आणि पहिल्यापासून हे काय माझ्या मनात असतं ना, की मला कविता आवडली की ती लोकांना म्हणावीशी म्हणून दाखवावीशी वाटते. म्हणजे मी प्रशांत आत्मारेची नेहमी कविता म्हणतो आईची, आमच्या शशिकांत तिरोडकरांची मिठी नदीची कविता म्हणतो, केळुसकरांची झिंझिनाट म्हणतो, किशोरच्या कॉलेजमधल्या प्रेमाच्या कविता म्हणतो, बागवे सरांची कवितेवरची कविता आहे ती म्हणतो, किंवा त्यांच्या अनेक गझला म्हणतो. तर हे कशासाठी, की मला सतत असं वाटतं की जे जे चांगलं आहे ना ते लोकांपर्यंत आणलं गेलं पाहिजे. तर हाच एक ध्यास आहे. म्हणजे याच्यात विशेष काही नाही. मला ते खूप आवडतं आणि मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर यातूनच ते सगळं पुढे आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कवितांच्या गावाचा हे एक स्टेज आहे. पण नवीन जी मुलं आता जी लिहित आहेत, म्हणजे आता मी नावं घ्यायची ठरवली तर इतकी नावं माझ्या समोर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता गोविंद नाईक म्हणून डोंबिवलीचा कवी आहे. वैशाली शेंबेकर म्हणून तिकडचीच कवयित्री आहे. जयदीप जोशी म्हणून एक गझलकार आहे, तो ठाण्यातच राहतो. सदानंद बेंद्रे म्हणून कवी लिहितो. विजय बेंद्रे म्हणून एक कविता लिहितो. गीतेश शिंदे तो ठाण्यामधून कविता लिहितो. किंवा शिल्पा देशपांडे आहे, ती उत्तम कविता लिहिते. तर ही सगळी जी मंडळी आहेत ना ती इतकी सॉलिड काय काय लिहित असतात ना, की आपल्याला पेचच पडतो, की म्हणजे कधी कधी वाटतं की आता आपण लिहायचं बंद झालं तरी हरकत नाही, इतकं ही मुलं छान लिहायला लागलेली आहेत. तर हा जो एक भाग आहे ना, तो मला खूप असा मेस्मराईज करतो, की क्या बात आहे! काय लिहितात मुलं, काय त्यांना सुचतं आणि कशा ते वेगळ्याच पद्धतीनं विचार करतात. म्हणजे आता माझ्याकडे गोविंद नाईकची एक कविता आहे, चारच मतले त्यातले म्हणून दाखवतो. काय म्हणतो तो? एवढा झालास का लाचार देवा, एवढा झालास का लाचार देवा, मांडला त्यांनी तुझा बाजार देवा, मांडला त्यांनी तुझा बाजार देवा, आणखी घेऊ नको अवतार देवा, आणखी घेऊ नको अवतार देवा, जाहले आधीच बडवे फार देवा, जाहले आधीच बडवे फार जेव्हा, आणि तूच तर आहेस हे खांदे दिलेले, फार उत्तम शेर आहे बघा. तूच तर आहेस हे खांदे दिलेले, का तुझ्यावर द्यायचा आम्ही भार देवा, का तुझ्यावर द्यायचा आम्ही भार देवा, आणि रोज देवाऱ्यात समयी लावतो मी, रोज देवाऱ्यात समयी लावतो मी, म्हणून तर नसतो तिथे अंधार देवा, म्हणून तर नसतो तिथे अंधार देवा. आणि मंदिरे आहे मंदिरे आहेत नावाची तुझ्या पण, फारच मोठा शेर आहे हा, की मंदिरे आहेत नावाची तुझ्या पण, तू कुठे असतोस भागीदार देवा, तू कुठे असतोस भागीदार देवा, एवढा झालास का लाचार देवा, मांडला त्याने तुझा बाजार दे. तर आता ह्या अशा पद्धतीच्या कविता आहेत. मोह होतोच ना तुम्हाला, की ही कविता वाचून दाखवावी, ही कविता म्हणून दाखवावी. म्हणजे अशा मी बघितल्यात ना, इतक्या काय काय कविता आहेत की त्या आपल्याला सारखं वाटतं की ह्या कविता लोकांपर्यंत आल्या पाहिजेत. आता मी सध्या एक मराठी गझलचा कार्यक्रम करणार आहे पुढच्या वर्षापासून. लॉकडाऊन उठल्यावर एक गातो गझल मराठी म्हणून एक कार्यक्रम करणार आहे. तर त्याच्यात मध्ये माझा हेतू हाच आहे की ही जे गझलवर मी लिहित होतो वर्षभर, लोकमत मध्ये कॉलम लिहित होतो, तर मला एवढे कवी सापडले, एवढे गझलकार सापडले, की मला असं वाटतं की हे सगळे लोकांपर्यंत आले पाहिजेत. मग त्यातला कोणतरी विदर्भात लांब अकोल्याला राहतो, कोणतरी एक कवयित्री वाशिमला राहते, कोणतरी एक भुसावळला राहतो. यांच्या कविता येणार कशा ना लोकांपर्यंत. तर तुम्ही जर का माध्यम झालात आणि तुम्ही हे सगळं आणलं, तर ते लोकांना मेजवानी होईल. म्हणजे मी त्यांची कविता आणून उपकार नाही करत, खरं तर मीच मोठा होतो त्या कविता म्हणून म्हणून. तर मला असं वाटतं की हे खूप आवश्यक आहे अशा पद्धतीचं. मी आणखीन एक कविता, एक मला अ, एक कवयित्री दीप्ती सुर्वे जाधव नावाची एक कवयित्री आहे. मला वाटतं ही रत्नागिरीची वगैरे असेल. तर तिने एक कविता लिहिली ती इतकी मला आवडलेली आहे की, सुसावी त्या निसटलेल्या क्षणावर ओळ एखादी, सुसावी त्या निसटलेल्या क्षणावर ओळ एखादी,
पुन्हा उमटत कशी नाही मनावर ओळ एखादी. पुन्हा उमटत कशी नाही मनावर ओळ एखादी. कधी काळी रकानेच्या रकाने पुरत नव्हते. कधी काळी रकानेच्या रकाने पुरत नव्हते. मला नाही सुतत आता तुझ्यावर ओळ एखादी. मला नाही सुचत आता तुझ्यावर ओळ एखादी. मला पाहून डोळ्यांनी कशाला चोरल्या नजरा. मला पाहून डोळ्यांनी कशाला चोरल्या नजरा. नजर रोखून कोरू काळजावर ओळ एखादी. नजर रोखून कोरू काळजावर ओळ एखादी. पुढे ती असं लिहिते की तुझा वैशाख होते मी, तुझा आषाढही झाले. काय किती सुंदर वेदना आहे बघा ही, की तुझा वैशाख होते मी, तुझा आषाढही झाले. कधी लिहिशील या श्रावणावर ओळ एखादी. कधी लिहिशील या श्रावणावर ओळ एखादी. आणि जिच्या जात्यात फार अप्रतिम शेर आहे हा. हा शेर लोकप्रिय झाला पाहिजे की जिच्या जात्यात ओवी अन जिच्या पदरात अंगाई. जिच्या जात्यात ओवी अन जिच्या पदरात अंगाई. तिच्या गाण्यात का नसते तिच्यावर ओळ एखादी. तिच्या गाण्यात का नसते तिच्यावर ओळ एखादी. तर इतकी मस्त ही दीप्ती सुर्वे जाधव म्हणून कवयित्री आहे. तर मला वाटतं की ही सगळी मंडळी आली पाहिजेत, लोकांसमोर आली पाहिजेत, त्यांच्या गझला आल्या पाहिजेत. म्हणजे ह्या माणसांनी एक एक जरी गझल मराठीला अशी ग्रेट दिली तरी मला असं वाटतं की मराठीचं जे काय आहे सगळा जो ओसाड प्रदेश कधी कधी दिसतो, कधी कधी सापडतच नाही चांगली कविता. म्हणजे आता व्हॉट्सअप वगैरे ह्या बाबतीत मी जरा नाराज आहे बरं का सुरुवातीपासून, की इतके कविता लिहित असतात, सारखे कविता लिहित असतात ते, आणि ते विचारतच नाही कोणाला की ही कविता आहे का. डायरेक्ट कविता टाईप करून पाठवतात एकदम. आपल्याला विचारायचं वाटते बाबा हे तू लिहिलीस आणि पाठवलीस ही कविता आहे का. पण आपण विचारायच्या अगोदरच त्याला अप्रतिम, व्हेरी गुड, फारच छान, बहुत खूप असे लिहिणारे पण मित्र असतात त्याचे. ते मित्र त्याला एवढे चढवतात आणि खरंच त्याचं नुकसान करतात, कारण तो त्याच्यानंतर चांगली कविता लिहू शकत नाही. वाईट कवितेला जर का दाद मिळायला लागली ना की तुम्ही लिहूच शकणार नाही ना. आमच्या वेळी काय होतं माहिती ना, की असे सांगायचे, बागवे सर सांगायचे की अरुण ती ओळ बदलती, जरा कच्ची ओळ वाटते. किंवा नायगावकर म्हणायचे की फार जमलं नाही, नीट नाही जमलं एकटं. तर हे जे असं कोणतरी सांगणार असतं ना की बरोबर जमलंय किंवा चांगलं जमलं नाही, असं सांगणारं कोणतरी पाहिजे ना. सगळंच चांगलं आहे, सगळंच अप्रतिम आहे, काय लिहाल ते अप्रतिम, सकाळी सुचलं ते अप्रतिम. तर हे बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. मध्ये एका ग्रुपवर दिवसभर कवितांचे कार्यक्रम होते लॉकडाऊनच्या निमित्तानं. तर कवीला प्रोत्साहन देणं म्हणून ठीक आहे दिवसभर कविता, पण अजीर्ण होईल एवढी कविता हो. अक्षरशः दिवसभर कोण ऐकणार कविता. म्हणजे लॉकडाऊन परवडला पण हा त्रास नको असं झालं. हा कारण काय शेवटी काय असतं, हा कारण काय माहितीये ना, परत एकदा चांगली कविता ऐकायची सवय लागली ना की तुम्हाला कच्च्या कविता नाही आवडत. म्हणजे प्रदीपला हा अनुभव असेल की तुम्ही एकदा चांगली कविता ऐकली मी अशा कच्च्या कविता, अर्धवट कविता, कवितेमध्ये जे प्रकार आहेत ना, आम्ही काही कवितांना काय म्हणतो माहिती आहे की प्रीमॅच्युअर डिलिव्हरीच्या कविता. म्हणजे ती नीट तयार नाही झाली अजून कविता, पण त्याच्या अगोदरच ती कविता म्हटली जाते किंवा लिहिली जाते. तर त्यांना कळलं पाहिजे ना की हे आपल्याला अजून जमलं नाही. एक शंकरवैद्य सर एक फार सुंदर शब्द वापरायचे की कसून कविता लिहिली पाहिजे. कसली पाहिजे कविता, त्यातलं नको असलेलं काढता आलं पाहिजे, चांगलं असलेलं ठळकपणे आलं पाहिजे. असं जे कवितेचं व्याकरण असतं ना, ते व्याकरण शिकायला पाहिजे लोकांना. आपली परंपरा खूप मोठी आहे हो. ज्ञानोबानी कविता लिहिल्यात, तुकोबानी कविता लिहिल्यात, रामदासांनी कविता लिहिल्यात, नामदेवानी कविता लिहिल्यात, मग आरतीप्रभूंनी कविता लिहिल्यात, मर्ढेकरांनी कविता लिहिल्यात. इतकी मोठी परंपरा आहे. त्याच्यामुळे एखादी ओळ लिहायची म्हणजे आपल्याला धाडस लागतं ना. धाडस वाटतं आपल्याला कवितेच्या ह्या प्रांतात यायचं. बापरे, पण आपले पूर्वज सगळे एवढे मोठे महान पूर्वज आहेत, आपण कसं साधं लिहिणार. केशवसुतांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे की दिक्कालाच्या ही पुढे पाहू न शके अशी नजर कवीला सापडलेली असते. तर असं दिक्कालाच्या पुढे पाहणारा जर का कवी आहे तर आपण पण तसेच पाहिजे ना, दिक्कालाच्या पुढे पाहणारे. आपण हे असं खिडकीच्या बाहेर बघून कविता लिहायला लागलो तर फारच कठीण आहे. लोकांना जरा राग येईल माझा, पण मला हे सगळं बोलावंसं वाटतं नाही. आणि बोल बोल. ते बोलणं गरजेचं आहे असं मलाही वाटतं.
याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे, म्हणजे शिक्षिका माझ्यामधली सारखी मुलांना सांगत असते, हा. वाचत जा. हा ज्या बोल ना बोल. आपल्या लेखनावरती संस्कार घडतात, याविषयी तुमची मतं जाणून घ्यायला आवडतील. हम्म, हम्म. मी तुम्हाला सांगतो की संस्कार खूप आवश्यक आहे. तुम्हाला माहिती ना, उर्दूमध्ये एक इस्लाह नावाचा प्रकार आहे. इस्लाह करतात. हा, तर इस्लाह याचा अर्थ काय, दुरुस्ती असा आहे. आणि ही दुरुस्ती अलाउड असते, म्हणजे इस्लाह केला जातो असं म्हटलं जातं. तर उर्दूमध्ये जर का हे अलाउड आहे किंवा असं मानलं जातं, तर मराठीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? मराठीमध्ये पण करायला पाहिजे असतं. मी तुम्हाला सांगतो की पाडगावकरांची मी वही पाहिलेली आहे. पाडगावकरांना एक मोठी जाडी वही असायची कवितेची, आणि तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी एक ती छान अक्षरात ते एक कविता लिहून काढायचे पहिल्या पानावर. मग दुसऱ्या दिवशी गेलात ना, तर त्याच्यात खाडाखोड केलेली असायची, आणि तीच कविता खाडाखोड उरलेली कविता ते दुसऱ्या पानावर लिहायचे. परत तिसऱ्या दिवशी गेल्यावर कळायचं की तिसऱ्या पानावर परत तीच कविता त्यांनी रिपेअर करून त्यातलं परत खाडाखोड करून काय काय काढलंय आणि कविता लिहिलेली असायची. तुम्हाला सांगतो 5वा 6वा 7वा खरडा इतका खरडा त्यांचा असायचा, आणि 7वी कविता ही त्यांची फायनल कविता असायची. तर हे जे दुरुस्तीकरण म्हणतो ना, त्याला परिष्करण म्हणतात कवितेचं. परिष्करण खूप आवश्यक आहे. तुम्हाला सुचतं ना तेव्हा ते छान असतं, सुचतं, पण जेव्हा ते कागदावर येतं ना, तेव्हा कागदाचे नियम त्याला लागायला लागतात, कागदाचं व्याकरण त्याला लागायला लागतं. तुम्ही असं उत्स्फूर्तपणे काही बोलू शकता, तुम्हाला सुचलं ते, तर ते छान असतं. पण वेन यू राईट ऑन द पेपर, त्याला मग कागदाचं व्याकरण असतं, भाषेचं व्याकरण आहे ना, ते तुम्हाला शिकून घ्यावं लागतं. आणि बऱ्याच लोकांना वाटतं आम्हाला सुचतं म्हणजे आम्ही ग्रेट, आम्ही झालो कवी. असं नाही. इतकी मोठे मोठे कवी जे आहेत त्यांनी इतक्या बऱ्या परिष्करण आपली करून आपली कविता अशी कसून लिहिलेली आहे. त्याच्यामुळे आपण काही फार मोठे नाहीत ना, आपण पण हे करायला हरकत नाही, थोडं थोडं. आणि दुसरं मी कालच म्हटलं एका ठिकाणी की तुम्हाला कवितेमध्ये गुरु सापडायला पाहिजे. एक कोणतरी गुरु करावा लागतो की ज्याला तुम्हाला दाखवता येतं की सर बघा हे मी असं लिहिलंय, आणि मग तो सर असतो तुमचा गुरु, तो सांगतो हे बरं लिहिलेलं नाही, हे फालतू आहे, फेकून दे, किंवा हे खूप छान आहे, तिथल्या 2 ओळी छान आहेत. जसं राम पटवर्धनांनी सांगितलं, मला काय सांगितलं होतं माहिती आहे की तुझ्या अख्ख्या कवितेमध्ये अर्धी कविताच तुझी कविता आहे, बाकी सगळ्या परक्या कविता आहेत. पण ते मी मानलं है ना, म्हणजे मला त्यांनी तयारच केलं त्या अर्थात. तर असं कोणतरी सांगणारं जोपर्यंत येत नाही ना आयुष्यात, गुरु तुम्हाला मिळत नाही ना, तोपर्यंत हे सिद्धी जी असतं ना, एखादी सिद्धी असं साक्षात्कार मिळतं बघा तुम्हाला अध्यात्माच्या वाटेवर, तिकडे जसा गुरु लागतो तुम्हाला दिशा दाखवणारा, तसं कवितेमध्ये सुद्धा असंच आहे की तुम्हाला गुरु लागतात. जसं बागवे सरांना केशव मेश्राम गुरु होते, शांताबाई गुरु होत्या, मला सुरेश भट भेटले, पडगावकर भेटले, शंकर वैद्य भेटले, नायगावकर भेटले, आणि त्यांनी गुरु पण सगळं माझं केलं. तसं मी बघितलं की प्रत्येक जणाला कोणतरी गुरु असतो, म्हणून ते छान लिहू शकतात. कोणी सांगत नाही आपले गुरु वगैरे कोण आहेत, पण गुपचूप तरी सगळे गुरु केले पाहिजेत तुम्ही, आणि तुमचं हे संस्कार आहेत ना ते करून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. कविता नावाची गोष्ट कशी आहे की एक इमारत असते ना, इमारत त्या इमारतीसारखी असते. त्या इमारतीचा पाया जर का कच्चा असला तर ती इमारत कोसळू शकते, आणि इमारतीचे पुढचे मजले चढवताना सुद्धा माप चुकलं ना तरी ती इमारत बेंगुरूळ दिसू शकते. तर त्याच्यामुळे तिच्यासाठी जे नियम असतात ना, तसेच नियम कवितेसाठी असतात. कविता असं एक आर्किटेक्चर म्हणून तुम्ही बघितलं ना की तुमच्या लक्षात येईल की फार छान अशी शब्दांची मांडणी असते, आणि ती मांडणी उत्तम जमणं म्हणजे कविता जमणं असं आहे. मी पुशिरग्यांची कविता म्हणतो, गद्य कविता, की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहे. बघा किती सुंदर लिहितात, गद्य कविता आहे, पण कशी लिहिली त्यांनी, वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. अरुण आवाज येत नाही. हा हा हा, हो हो, कळलं कळलं कळलं. हो हो, करतो. म्हात्रे सर 1 मिनिट, म्हात्रे सर 1 मिनिट, आपण आपण 1 मिनिट सर, 1 मिनिट, म्हात्रे सर 1 मिनिट सर. यांची दीपा ऐक, वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती, आणि तू फुलं जी उधळलीस रानभर त्याच्याही झाल्या मग चांदण्या.
आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो. तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो. तर किती सुंदर कविता आहे. त्याचा घाट तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कागदावर जेव्हा तुम्ही वाचता ना, तेव्हा ती कविता अशा पद्धतीची असते की ती वाचताना तुमच्या लक्षात येते की ह्या कवितेचा घाटच काहीतरी वेगळा आहे. आणि हा घाट जमण्यासाठी तुम्हाला कवितेचं व्याकरण आलं पाहिजे की कुठे एखादा शब्द कमी करायचा, कुठे एखादा शब्द खाली लिहायचा, कुठे एखादा शब्द पुढे न्यायचा. हे सगळं जे असतं ना टेक्निक, हे सगळं शिकावं लागतं. आणि हे सगळं मोठ्या कवींकडून आपल्याला शिकलं तर फार बरं असतं, कारण ते आपल्याला सगळं सांगतात. पुढचा प्रश्न. अं, कवितेचं व्याकरण तुम्ही म्हणताय आणि तो संस्कार जर आपण आत्ताच शिकलो तर आपल्याकडनं चांगली कविता निर्माण होऊ शकते असं तुम्ही म्हणता आहात. बरोबर. तर जसं आत्ताच मी तुम्हाला म्हटलं होतं की वाचनही खूप आवश्यक आहे. तर तुम्ही तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये इतके कवी वाचलेले आहेत, सतत तुमचे कार्यक्रम होत त्या त्यांच्या कविता, विविध कवींच्या कविता तुम्हाला मुखोद्गत होत्या, त्याच्यामुळे त्यांची एक शैली, गाणी ही देखील तुम्हाला परिचित होती. तर आपल्या कवितांना वेगवेगळ्या शैलीमध्ये व्यक्त करण्यासाठी काय आवश्यक आहे? आपली स्वतःची शैली आपल्याला शोधायची असेल तर काय करायला हवंय? आपल्याच कवितेवरती काम करणं गरजेचं आहे का आणखीन दुसऱ्या कोणत्या गोष्टी किंवा टेक्निक, जसं तुम्ही आमच्याकडे महाविद्यालयामध्ये एक काव्य कार्यशाळा घेतलेली होती तर त्यावेळेला अनेक क्लुप्त्या होत्या, तर तशा काही क्लुप्त्या तुम्ही सांगाल का? नाही, मी तुला सगळ्यांनाच मी सांगतो नेहमी की कवितेची कार्यशाळा म्हणजे असं कविता काही शिकवता येत नाही. तुम्ही कविता वाचत गेलात ना, इतरांच्या कविता, की तुम्हाला एक 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 कवीची स्टाईल कळते, तो कसं लिहितो ते कळतं. आणि हे असं कळत जाणं हीच तुमची कार्यशाळा असते. म्हणजे तुम्ही जर का एखादं कवितेचं पुस्तक वाचलं समजा, म्हणजे आता शांताबाईंचं पुस्तक वाचलं तर शांताबाई किती तरल लिहायच्या हे तुम्हाला एक तरलपणा नावाची गोष्ट कळते. मग तुम्ही जर का इंदिरासंत वाचायला लागलात तर इंदिरासंत ही नातेसंबंधांचे सगळे जे बारीक बारीक पेच असतात ती किती छान उलगडत अशी लिहित असते इंदिरासंतबाई. तर ते तुम्हाला कळतं. म्हणजे प्रत्येक कवीची काय जी वैशिष्ट्य आहेत ना, की आमचे शंकर वैद्य सर आहेत, तर शंकर वैद्य सर सुद्धा किती नाजूकपणाने एखादी गोष्ट लिहितात. किती जरा म्हणजे शंकर वैद्य सर किंवा ही सगळी जुनी मंडळी आहेत ना, या मंडळींचं एक खूप घेण्यासारखं असं आहे की त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये असं एकसंधता आढळते. त्यांच्या कवितेमध्ये असं एखादा ना खड्यासारखा असा वेगळा शब्द आढळत. एखादा शब्द खड्यासारखा जर का खटकत असेल ना तर तो तुम्हाला बाजूला काढता येतो. तर आपल्या कवितेमध्ये कुठला शब्द योग्य आहे, कुठला शब्द अयोग्य आहे, हे तुम्हाला कविता वाचूनच कळतं की कसं लिहिलंय बाबा या लोकांनी. हे एकदा तुम्ही बघितलं ना, जी कुसुमाग्रजांची स्टाईल, कुसुमाग्रजांच्या स्टाईलमध्ये असं खड्यासारखा शब्द नसतो की ते इतके स्मूथ सगळं लिहितात की नव लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ किंवा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. तर हा जो एक फ्लो असतो ना, ही सहजता आहे ना, त्यात एकही शब्द असा खटकणारा नाही. तर हे तुम्हाला ना अशा पद्धतीचं शिक्षण तुम्हाला झालं पाहिजे की आपण बरेच लोक कविता लिहितात आणि मध्येच काहीतरी असं सनसनाटी व्हावी म्हणून असं काहीतरी एक जोरदार काहीतरी लिहितात. पण ते जोरदार त्या कवितेमध्ये त्या बसत नाही. त्या जोरदार आपण काय म्हणतो की इथून ही कविता सुटली याच्या हातात असं म्हणतो ना, की छान लिहिलं वरपर्यंत आणि नंतर शेवटच्या 2 वेळेत ह्या माणसाने गडबड केली वगैरे. तर हा जो फ्लो आहे ना, तो फ्लो त्याला कळला पाहिजे. तर एका कवितेचा पोत कळला पाहिजे, कवितेचं वातावरण जे काय आहे ते त्याला कळलं पाहिजे, कवितेचा भाव त्याला कळला पाहिजे, तर त्याप्रमाणे तो लिहिल. म्हणजे ह्या गोष्टीचा अभ्यास जो असतो ना, की निसर्ग कविता आहे किंवा सामाजिक कविता आहे, तर या सामाजिक कवितेचे जे असे जे पैलू असतात ना, ते पैलू त्याला कळले पाहिजेत. मी नेहमी म्हणत असतो ना की काय महत्वाचं की ह्या सगळ्या जुन्या लोकांच्या कविता आपण वाचायला पाहिजेत. तर माझ्याकडे आता सकाळी मी ठरवलं होतं आमच्या शंकर वैद्य सरांची, आपल्या पाडगावकरांची एक कविता, पाडगावकरांची ती कविता मी म्हणून दाखवतो. तुमच्या लक्षात येईल की किती नाजूकपणे त्यांनी लिहिलंय. ते गेले होते वेंगुर्ल्याला आणि वेंगुर्ल्याला मी असं बघितलं साधारणतः 62 साल लिहिलंय त्यांनी
वेंगुर्ला आणि 1962. तर त्याच काळात त्यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे एकदम तरलपणाच्या अशा ते एक काठावर असतो ना कवी, असा तरल कवी आहे तो. आणि त्यांनी लिहिलंय. तर काय लिहिलंय त्यांनी? तुम्ही ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की हे निसर्गाचं वर्णन नाहीच आहे, हे त्यांच्या भेटीचं वर्णन आहे. तर हे कधी तुम्हाला कळतं की तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं त्या सगळ्या कवितेमध्ये घुसतात. कविता अशी आहे, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरी मधुनी शीळ घालतो वारा, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा. पुढच्या कडव्यामध्ये लिहितात ते, दूर कमान फुलांची एकलीच अंधारी, थर थर त्या पाण्याला कसले गुपित विचारी, भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा. भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा, स्तिमित होऊनी तेथे अवचित थबके वारा, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा. हे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डोळ्यासमोर ते निळं पाणी येतं, ती नदी येते, तो काजव्यानं भरलेला पिंपळ येतो आणि एकूण सगळ्या वातावरणाला असा एक तरल स्पर्श आहे बघा, एक स्पर्श, नाजूक स्पर्श आहे. या नाजूकपणामुळे कुठेही तुम्हाला कडक असा खटकणारा असा शब्द तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे हळूच मध्येच क्षितिजावरून वीज लकाकुन जाई, अन ध्यानस्थ गिरी ही उघडून लोचन पाई, हळूच चांदणे ओले ठिबके पानामधून, कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधून. तुमच्या लक्षात येईल की इतके नाजूक नाजूक शब्द पडगावकरांनी वापरलेले आहेत ना, की त्या सगळ्या कवितेच्या मागची भावना आहे ती नाजूक आहे, म्हणून हे सगळे नाजूक शब्द आहेत. तर हे एकदा तुम्हाला कळायला लागलं ना की काय नाजूकपणा सरांनी केलेला आहे, काय पाडगावकर एवढे का लोकप्रिय आहेत, तर ते त्यांच्या कवितेमध्ये न खटकणारा शब्द घेऊच शकत नाही. त्यांची स्वतःची अशी भूमिका असते ना की ते कुठलाही कवितेत न बसणारा शब्द उगाच छान आहे, मोठा शब्द आहे म्हणून घेणार नाही. ते त्यांना हवा तो शब्द घेणार. तर ही जी एक याला पण परत एकदा आपण काय म्हणतो की तपश्चर्यात लागते, की तुम्हाला हे सगळं वाचून वाचून कळावं लागतं. तुम्ही जेवढे हे कवी वाचाल तितकं त्या कवींची स्टाईल तुम्हाला कळायला लागते. मी सुरेश भटांची जेव्हा कविता वाचतो ना, सुरेश भट एका ठिकाणी असं म्हणतात की जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा. बघ किती छान लिहितात की जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा, आता जगू चांदण्यातल्या चाहुली प्रमाणे, करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा, करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा. तर हे जे आहे ना अशा पद्धतीनं समजणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे मला असं वाटतं. कवितेचा ध्यास लागला पाहिजे. आमचे सर नेहमी म्हणतात की सुरुवातीला एक साधं नाद असतो कवितेचा, मग त्याचं व्यसन होतं, मग ते व्यसन झाल्यावर तुम्हाला एक वेळ अशी येते की तुम्हाला कवितेशिवाय काय दुसरं सुचतच नाही, म्हणजे कविता तुम्हाला सोडवत नाही. आणि शेवटची एक स्टेज अशी असते कवीच्या ह्याच्यामध्ये की नंतर कविता तुम्हाला सोडत नाही, कविता तुमच्या पाठलागावर. तर ह्या स्टेप मधून जो कवी जातो ना तो उत्तम कवी होतो. असं जसं गडकरांनी सांगितलेलं ना दारूबद्दल, की पहिल्यांदा त्यात दारूला तो सोडत नाही, दुसऱ्या ह्याच्यात दारू त्याला सोडत नाही, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये दोघे एकमेकांना सोडत नाही. तसं कवितेच्या बाबतीत असतं की नंतर नंतर कविता सुद्धा तुम्हाला सोडत नाही. तुमच्या सारखी कुठून तरी येतेच, ती खिडकीतून येते, भिंतीतून येते, तुमच्यावर कविता सारखं आक्रमण करत असते. तर मला असं वाटतं की खूप कविता वाचणं हा याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि कविता वाचणं, कविता पाठ करणं, कविता तुमच्या तोंडात बसणं हाच कवितेचा रियाज आहे असं मला वाटतं.
कवितेचा रियाज करता करता थोडस मला एक विचारायचं होतं, ते म्हणजे गेली काही वर्ष आपण दिवाळी अंकाचं संपादन करत आहात. तर वेगवेगळ्या कवींना आणि नवोदित कवींना किंवा लेखकांना आपण त्याच्यामधून संधी देत असता. रणांगण नावाचा मला वाटतं दिवाळी अंक आपण काढता आणि तसेच आणखी काही अंक आपण काढत आहात. तर हा एक संपादनाचा अनुभव जो आहे, तर त्याविषयी आपण थोडं व्यक्त व्हा. नाही, थोडंसं आता काय म्हणजे तुम्हाला मी म्हटलं ना की राम पटवर्धन सर जेव्हा अंक काढायचे ना सत्यकथेचा, तुम्हाला सांगतो मी की कॉलेजमध्ये असताना मी अभ्यासाला लायब्ररीमध्ये बसायचो आणि आमचं बुक किपिंगचा अभ्यास चाललाय किंवा ट्रायल बॅलन्सेस चाललेले असायचे. आणि त्यावेळी आम्ही ट्रायल बॅलन्स सगळं टॅली झालं की आमचं सुटलं, म्हणजे प्रश्न सुटला गणिताचा. तर ते झाल्यावर माझं ते ताबडतोब झालं, ट्रायल बॅलन्स टॅली झालं की मी ताबडतोब झडप घालून सत्यकथेचा अंक बघायचो तिकडे लावलेला तो, आणि तो वाचायचो. आणि तुला सांगतो, तो अंक बघून मला असं वाटायचं की बापरे, काय काम करतात ती माणसं, की किती निगोतीने सगळं कविता छापतात, किती सुंदर छापतात, किती सुंदर चित्र काढतात, आणि किती ज्याला आपण साक्षेपी म्हणतो, असं साक्षेपी संपादन सरांनी केलेलं आहे त्या सगळ्या अंकाचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सगळे अंक आहेत, ते अंक टाकून द्यावेशी वाटत नाहीत अजून सुद्धा, इतके ते छान त्यांनी संपादित केलेले आहेत. तर तो एक संस्कार असतो ना संपादनाचा, की उत्तम साहित्य उत्तम पद्धतीनं तुमच्याकडे आलं पाहिजे आणि ते उत्तम पद्धतीनं तुम्ही सादर केलं पाहिजे. आता रणांगणचा विषय तर की मला ऐरोलीच्या आमच्या डॉक्टर अविनाश गारगोटे यांनी मला सुचवलं की तुम्ही संपादन कराल का, आणि मी एक 5-6 वर्षापूर्वी केलं संपादन. मला असं वाटलं की 1 वर्ष संपादन करतील, मग दुसऱ्या वर्षी आणखीन कोणाला तरी सांगतील. पण ते झालं असं की मी ते संपादन करायला सुरुवात केली आणि तिथून ती संपादनाची सगळी जबाबदारी गेली 6 वर्ष माझ्यावर आहे. दरवर्षी मी ते संपादन करतो. मग एक टीम तयार होते ना तुमची. मग आता प्रभाकर भाटलेकर जे जगातले उत्कृष्ट अर्कचित्रकार आहेत, कॅलिग्राफर आहेत, ते माझ्याबरोबर असतात, कॅरिकेचर करतात ते. तर ते माझ्याबरोबर असतात. आमचा महेंद्र कोंडे नावाचा मित्र आहे, तो मला मदत करतो. आणि मग आमची टीम अशी तयार झालेली आहे की आता हे नवीन लोक जे आहेत, म्हणजे गेल्या वेळी गीतेश शिंदेनी कवितेच्या सगळ्या एका सेक्शनचं संपादन केलं होतं, तर तो ती जबाबदारी घेतो. त्याच्या अगोदरच्या वर्षी गोविंद नाईकनी पूर्ण गझलचा एक सेक्शन आहे, तो त्यांनी संपादित केला होता. तर असं सगळे मदत करणारे खूप लोक असतात. आणि कोण मला कथा आणून देतो, कोण कविता आणून देतो, कोण लेख आणून देतो, कोण ललित आणून देतो. तर तुम्हाला माहिती आहे की दिवाळी अंक म्हणजे कसं असतं की एकच एक गोष्ट, कविता म्हणजे कविता, मी आता कवी आहे म्हणून सगळ्या कविताच असल्या पाहिजे असं नाही. त्यात उत्तम ललित पाहिजे, उत्तम मुलाखती पाहिजेत, उत्तम कथा पाहिजे, उत्तम माहितीपर लेख पाहिजे. तर असं सगळं जे असतं ना, अशा सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून दिवाळी अंक तयार होतो. एकदा ते तुमच्या कॉम्बिनेशन फिट डोक्यात बसलं की तुम्ही उत्तम दिवाळी अंक करू शकता. खरं तर दिवाळी अंक करणं आता सोपं झालेलं आहे, कारण इतके लोक लिहायला लागलेले आहेत ना, तुम्हाला काही कमी पडतच नाही. बराबर तुम्हाला मिळत राहतं. तुमची फक्त मांडणी तुम्ही कसं करता याच्यावर सगळं असतं. म्हणजे गेल्या वर्षी मी दिवाळी अंक केला होता, त्यावेळी विषय असा होता की हे जे जन्मशताब्दी ज्यांची झाली, त्यात माडगुळकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, सुधीर बाबू आहेत, मग जे कुलकर्णी आहेत, मग स्नेहल भाटकर आहेत, मग अरविंद गोखले आहेत. ही सगळी जी मंडळी आहेत त्यांची फक्त स्मरण केलं मी, आणि त्याप्रमाणे अंक सगळा तो शेड्यूल केला मी आणि तयार केला. तर उत्तम अंक तो झालेला आहे. पण शेवटी एकदा तुमचं ना, त्याला साक्षेपी म्हणतं ना की हे छापणार नाही, हे इतकं खराब असलं तर मी ते छापणार नाही. मी अनेक कवी माझ्या जरा रागावतात कधी कधी, त्यांची कविता मी घेत नाही, परत पाठवतो. म्हटलं असं नाही, तुम्ही माझे मित्र आहात, पण मित्र म्हणून तुम्हाला मी वडा सांबार खायला देतो, आपण हॉटेलात चहा घेऊया. पण कविता छाप म्हणतं तर मी नाही छापू शकणार, कारण कविता मला माझ्या पद्धतीनं आली पाहिजे असं वाटतं. गीतकार म्हणूनही आपलं या क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं आहे, किंबहुना आपली आहे. तर कविता, कवी, गीतकार, हा प्रवास जो आहे त्याविषयी थोडस बोललात तर आवडेल मला ऐकायला. आणि आजची तरुण पिढी जी लिहितीये त्यांनाही रचना कशी करायची याच्याविषयी मार्गदर्शन होईल. थोडस बोलू असं वाटतं, याला या प्रश्नाला जोडून
की आम्ही तर खरे समृद्ध झालो आहोत. म्हणजे ज्ञानसाधनामध्ये प्रवीण दवणे काय, अशोक काय, प्रज्ञा काय, आणि तुम्ही मंडळी सगळेच त्या काळामध्ये कवितेच्या गावात जावे या निमित्त आपण सगळे एकत्र बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी गेलो. आम्ही बरोबर. सगळी मंडळी तुमच्या प्रेमामध्ये पडायचो, कारण तुमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ऐकायला मिळायच्या. निवड कविता ऐकणं आणि त्या कवितेचा एक बाज किंवा त्या कवितेचा एक दर्जा मेंटेन करायची सगळी समृद्ध मंडळी आम्ही झालो होतो त्यावेळेस. आणि म्हणतो तर मला त्याप्रमाणे कविता लिहिणं आणि कवितेचा एक वेगळा एक 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 हे असतो, आयाम असतो, तो मेंटेन करणं फार कठीण असतं. माझ्यासारखा माणूस जर आतापर्यंत 90 कविता लिहून झाल्या, पण तरी माझी तेवढी ताकद नाही. कादंबरी लिहितो, नाटक लिहितो, सगळं ठीक आहे, पण कविता मला आजही असं वाटत नाही की त्या कविता माझ्या प्रसिद्ध व्हाव्यात किंवा त्याचा संग्रह असावा. म्हणून त्याचं कारण आहे तुम्ही सगळी मंडळी. तर तुमच्याकडे इतके संस्कार कवीचे आम्हाला मिळालेले आहेत की सूत्रसंचालन म्हटलं, कवितेच्या सूत्रसंचालन किंवा 1.5-2 तास त्या कविता एक लोकांना किंवा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम हे तुझ्याकडे भयंकर वेगळं आहे. ते सामर्थ्य खूप वेगळं आहे. तो सगळा तुझा 22-25 वर्षापूर्वीच्या अरुण म्हात्रे आणि अलीकडच्या काळातले अरुण म्हात्रे हे जे आहे की त्याचा अभ्यास जेव्हा केला असं माझं लक्षामध्ये आलं की तुम्ही मुळात असं म्हणाला होता केव्हा तरी, आताही बोलता बोलता असं म्हणालात की मी दुसऱ्यांच्या कविता समोर चांगल्या चांगल्या घेऊन घेत गेलो. स्वतःची कविता नाही आली तरी चालेल, पण दुसऱ्यांच्या कविता आणि त्या कवितांचे संस्कार अनेक वेळा आमच्या ज्ञानसाधनामध्ये झाल्यामुळे ज्ञानसाधनामध्ये असे कवी सगळे बापरे बाप, म्हणजे 100-100, 200-200 कवी, हे सगळं प्रेमामुळे. कुठेतरी आता कोविडच्या नंतरचा जो काही काळ असेल तो हा फार वेगळा असेल. स्वातंत्र्यानंतरचा काळ, त्यानंतरची सगळी पिढी, त्यानंतर ते वसंत बापट, करंदीकर, पाडगावकर, मधल्या काळामध्ये तुमची सगळी पिढी, या सगळ्यांनी कुठेतरी कवितेला एक वेगळ्या अर्थाने नेऊन पुढे ठेवलेलं होतं. तर ते सगळं सूत्र तुम्ही आता त्या पुढच्या बोलण्यामध्ये गुंफावं असं मला एक विनंती. जरा थोडस दीपाशी जरा माफी मागून मध्ये बोलवायचं, कारण की ते सगळं अनुभवलंय मी. सगळ्यांनी अनुभवलं. आम्ही प्राध्यापक आम्ही सगळे ते सगळं अनुभवलं. तर तो जर आमच्या मुलांसमोर जर गेला तर मला असं वेगळं असं वाटतं. नाही, मी तुम्हाला सुरुवातीपासून हे सांगत आलेलं आहे. म्हणजे ही मला खूप आवडणारी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा कवितेमध्ये प्रवेश करता कधी, तेव्हा तुम्ही डायरेक्ट काही प्रवेश करत नाही. मी लहानपणी जेव्हा अलिबागला होतो, मला आठवत आहे, तेव्हा रेडिओवर एक कार्यक्रम असायचा भावसरगम, आणि त्या भावसरगम मध्ये अनेक कवी येऊन स्वतःची कविता म्हणायचे, मग त्यांची स्वरबद्ध कविता लागायची. त्यावेळी मी अगदी मला वाटतं 4थी-5वीत असणार, फार कवितेतलं कळत नव्हतं, किंबहुना नव्हतंच काही कळत. पण त्यावेळी त्यांनी असं पहिल्या हिरव्या तृणपात त्याचा आज असे सत्कार, अशी कविता पाडगावकरांनी म्हटलेली आहे. किंवा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे, अशी करंदीकरांची कविता. तर हे सगळं आम्ही त्या काळामध्ये ऐकलं, आणि प्रवेश जो कवितेमध्ये होतो ना, तो तुमचा अनेक लोकांच्या कविता ऐकूनच होतो. तुम्ही डायरेक्ट कविता नाही लिहायला, तुम्ही कविता वाचता, इतक्या कविता वाचता, आणि मग नंतर नंतर तुम्हाला कविता वाचता वाचता असं वाटायला लागतं की आपण पण असं लिहायला पाहिजे. म्हणजे पहिला संस्कार असतो तो असा नसतो की तुम्ही कविता लिहिता, तुम्ही अनेक कविता वाचता. म्हणजे मला आठवतंय, मी जे कॉलेजमधले दिवस म्हटलं ना, की तोपर्यंत मला फार कविता वगैरे काही माहित नव्हतं, पण सत्यगतीचे अंक बघितले मी, आणि त्याच्यामध्ये दामणस्कर लिहायचे, शंकर वैद्य लिहायचे, नादोमानवर लिहायचे, मम देशपांडे लिहायचे, राजेश कल्याणकर लिहायचे, अशोक बागवे लिहायचे, परेम चिमराव जांभळे लिहायचा, आणि ही अशी सगळी नामावली बघायचो मी, आणि त्यांचं लिखाण बघायचो आणि वाटायचं बापरे, आपल्याला पण असं काहीतरी झालं पाहिजे. पण पहिलं प्रेम आपलं कवितेवर होतं, की त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या कविता मुळात वाचल्या, त्या पाठ केल्या, त्या मनात राहिल्या, त्याचा एक परिणाम झाला, आणि नंतर मग तुम्ही कविता लिहायला सुरुवात केलेली आहे. एक खूप उत्तम प्रसंग सांगतो तुम्हाला आयुष्यातला, की जो सगळ्यांना माहित व्हायला पाहिजे, कारण ही सगळी लोक आता तुम्हाला माहिती आहेत. पोद्दार कॉलेजमध्ये मी होतो, आणि पोद्दार कॉलेजमध्ये आमचे हॉल जरा मोठे असल्यामुळे स्पर्धा कुठली असली की त्याचं स्पर्धेचं ठिकाण आमचं पोद्दार कॉलेज असायचं, म्हणजे सेंट्रल कदाचित असल्यामुळे. म्हणजे रुईयामध्ये काही कार्यक्रम व्हायचे ना, कारण ते सायन्स साईड असल्यामुळे तिकडे दुपारच्या वेळी वर्ग रिकामे नाहीत, पण आमच्याकडे संध्याकाळी वर्ग रिकामे असायचे, त्यामुळे पोद्दारचा एखादा वर्ग हा बक्षीस समारंभासाठी असायचा. आणि मला आठवतं, एके वर्षी कविता मला खूप आवडायची म्हणून त्या स्पर्धा ऐकायला मी गेलो होतो. मी कविता लिहित नव्हतो त्यावेळी, आणि त्यावेळी
पहिलं बक्षीस त्या कवी संमेलना म्हणजे त्या स्पर्धेमधलं हे बागवे सरांना मिळालं होतं, अशोक बागवे. प्रथम पारितोषिक अशोक बागवे आणि ते पारितोषिक द्यायला मुख्य पाहुणे होते अशोक नायगावकर. क्या तर बात. त्यावेळी मी हा सगळा प्रकार बघायचो आणि लांबून बघायचो. म्हणजे अशोक नायगावकर पण स्टेजवर दिसतायत. अशोक बागवे पण छान कविता म्हणून बक्षीस पटकावतात. हे मी लांबून बघायचो. दोघेही माझ्या ओळखीचे नव्हते आणि फक्त मला वाटायचं, की बागवे सर काय लिहितात? किती सुंदर अक्षरात कविता लिहितात. तर आपल्याला हे जमायला पाहिजे किंवा अशोक नायगावकर ज्या पद्धतीनं कविता लिहितात, वाचतात, तर ते आपल्याला जमायला पाहिजे. हे काही वर्ष गेलं, तोपर्यंत मी कवितेमध्ये नव्हतो. मी कविता वाचत होतो, कवितेची पारायणं करत होतो आणि मग नंतर कधीतरी अशोक नायगावकर प्रत्यक्ष भेटले आणि मग त्यांनी माझी कविता ऐकल्यावर म्हटले, "अरे छान लिहितोस तू, येशील का कविता वाचायला?" आणि मग आमची ती अशी सुरुवात झाली कविता वाचण्याची. पण सुरुवातीला मला माहिती आहे, की ह्या लोकांपर्यंत जाईपर्यंत माझा कवितेचा रियाज खूप झाला होता. मी खूप कविता वाचून माझ्या झाल्या होत्या. म्हणजे माझं महानोरांची पण कविता मी म्हणायचो त्यावेळी, ग्रेसची कविता पण गाऊन म्हणायचो. आमच्या नारायण सुर्व्यांची कविता गाऊन म्हणायचो. दीपू चित्र्यांची कविता म्हणायचो. अरुण कोलटकरांची कविता म्हणायचो. हे सगळं माझं एका बाजूला चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला माझं बारीक-बारीक लिखाण चालू होतं. कारण मी त्यावेळी असं टिमटिमता दिवा होतो ना. हे सगळे जर का माझ्यासाठी सूर्य होते, तर मी एकदम काजवा होतो. एखादी छोटीशी कविता अशी मी म्हणायचो. त्याच्यामुळे मला माहिती आहे, की वसंत सावंतांनी मला जेव्हा साहित्य संमेलनामध्ये फुटपाथवर सांगितलं, "काय रे, तू फार आपलं कविता करत असतोस. एखादी कविता ऐकव." तेव्हा मी त्यांना एक कविता ऐकवली आणि त्यावेळी त्यांनी मला एक म्हटलेलं वाक्य आठवतं. ते म्हटले, "अरे, तू बरंच चांगलं लिहितो. तू पण या संमेलनामध्ये असायला पाहिजे होतास. तू कसा इकडे रस्त्यावर?" म्हटलं, "मला वेळ आहे अजून. मी आत्ता लिहायला लागलेलं आहे." तर ही जी सुरुवात होती ना माझी सुरुवात, ती पण अशी सगळ्यांच्या ह्या प्रभावाखाली अशी झालेली आहे. म्हणजे त्यावेळी मी सगळे लांबून हे सगळे कवी ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती आहे ना, की मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय जे नायगाव होतं, त्या नायगावावर अशी मांदियाळी बसायची कवींची. म्हणजे तिथे गुरुनाथ दुरी बसायचा, तिथे मनोहर ओक बसायचा, तिकडे वसंत दत्तात्रय गुर्जर बसायचा, काळसेकर बसायचे आणि ही सगळी त्यावेळची जी मान्यवर मंडळी होती, ती तिकडे बसायची. आणि त्याच्यामुळे मी तिकडे असं लांबून बघायचं त्यांची गंमत, की कसं लिहितात आणि काय ग्रेट लोकं आहेत ती. तर हे जे सगळं असतं ना, मग त्यांचं शोधून वाचायचं, त्याच्यावर विचार करायचा, ही सगळी गंमत आणि त्यातून मग तुम्ही तयार होता. मला सगळ्या नवीन मुलांना काय वाटतं, की तुम्ही काही दिवस नाही लिहिलत ना, तरी हरकत नाही. काही दिवस नुसतं वाचत राहा तुम्ही. तुम्हाला असे हे सगळे कवी ना मुखोद्गत झाले पाहिजेत. अशा भराभर अशा ओळी म्हणता आल्या पाहिजे, की साध्याच माणसांचा एल्गार येत आहे असं जसं मी म्हणतो किंवा सारं स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे, असं मी नारायण सुर्व्यांची ओळ म्हणतो किंवा क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, असं ग्रेसांची ओळ म्हणतो किंवा या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, अशी मानोरांची ओळ म्हणतो. तर हे सगळं जे म्हणतोय ना, ते म्हणणं माझं पूर्ण झालं, त्याचा रियाज झाला, की मग नंतर तुम्ही तुमच्या कवितांना सुरुवात करायला पाहिजे, असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा अगदी सोपी गोष्ट आहे ही खरं तर. तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे खूप. मी कविता स्वतः नाही लिहिली तरी हरकत नाही. पण उत्तम जी मराठीतली कविता आहे, ती तुम्ही वाचलीच पाहिजे, ती तुमच्याकडे असलीच पाहिजे, त्याचे संग्रह तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे माझं एक आवडतं वाक्य आहे, तुम्ही 100 पुस्तकं जर का मराठी कवीची वाचलीत, की तुम्ही 100 कविता लिहू शकता. तुमचं स्वतःचं पुस्तक येऊ शकतं. 100 कविता वाचल्या, 100 पुस्तकं वाचलीत तर. इतकं साधं आहे. म्हणजे मी मंत्रच देऊन टाकला असं समजा ना, की 100 पुस्तकं वाचा आणि यू विल बिकम अ पोएट. इतकी साधी गोष्ट आहे. गीतकार म्हणून असलेला हां, प्रवास हां. गीतकारांचं म्हणतो मी. मी तुम्हाला सांगतो, की मी गावाकडे होतो ना, तर त्या गावाकडे असताना ही सगळी हिंदी गाणी मी ऐकायचो आणि त्याचा एक प्रभाव माझ्यावर होता सगळा. म्हणजे आमचं गाव खूप सुंदर होतं. त्याचा एक खूप चांगला फायदा असा होता, की तो रेडिओ मी जो ऐकायचो तिकडे, तो रेडिओ माझ्या अजून कानामध्ये आहे. म्हणजे मी मोहम्मद रफी ऐकला आहे, मी मन्ना डे ऐकला आहे, मी किशोर कुमार ऐकलेला आहे किंवा महेंद्र कपूर हे सगळे गायक मी ऐकलेत त्यावेळी. अरुण दाते ऐकलेले आहेत, सुधीर फडके ऐकलेले आहेत किंवा जितेंद्र अभिषेकी त्यावेळी उत्तम त्यांची नाट्यगीतं असायची. हे सगळं मी ऐकलेलं. त्याचे कानावर खूप परिणाम आहेत आणि अशी हे गाणी तुम्ही ऐकत राहिलात ना, की तुमच्यावर एक संस्कार होतो
आणि हा संस्कार होण्यासाठी तुम्हाला मी सांगतो की मराठीच गाणी ऐकली पाहिजेत असं नाही. तुम्ही हिंदी गाणी ऐकली तरी गाण्याचा संस्कार होतोच ना तुमच्यावर. त्याच्यामुळे मी त्यावेळी मला आठवतंय कि दीवाना मुझसा नहीं इस अंबर के नीचे आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे. अशा पद्धतीची पण गाणी त्यावेळी खूप म्हणायचो. आणि त्याचा एक खूप छान संस्कार माझ्या सगळ्या ह्याच्यावर होता, की किती सुंदर सुंदर त्यावेळी गाणी त्यावेळेचे संगीतकार द्यायचे. आणि तुम्हाला सांगतो हा जो घाट असतो ना, म्हणजे मी हे पण म्हणायचो आणि मग स्वर्गगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला हे पण म्हणायचो. किंवा मराठीतली जी सगळी त्यावेळची लोकप्रिय गाणी होती ना, म्हणजे मला आठवतंय एक शेवटचा मालुसरा नावाचा चित्रपट होता. त्याच्यामध्ये एक गाणं होतं. हं, तुझे रूप राणी कुणासारखे ग, तुझे रूप राणी तुझ्यासारखे, तुझे रूप राणी कुणासारखे ग, असं एक त्यावेळी लोकप्रिय गाणं होतं. नंतर एक आणखीन गाणं होतं, जीवाच्या सखीला कितीदा पुकारू, कुठे साद घालू, किती हाक मारू, किती हाक मारू. आता या सगळ्या गाण्यांचा तुमच्यावर नाही म्हटलं तरी परिणाम होतोच ना. त्यावेळी पाडगावकरांची गाणी आली एकदम आणि मग एकदम भावविश्वच बदललं. हं? भातुकलीच्या खिळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. तर हे सगळं गाणी ऐकणं आहे ना, हा गाणी ऐकणं हा पण रियाजच आहे, की तुम्हाला त्याचे मीटर आपोआप कळतात. म्हणजे बहिणाबाई अष्टाक्षरी लिहिते हे मला त्यावेळी माहित नव्हतं ना, अष्टाक्षरी म्हणजे काय वगैरे. पण अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, असं जे त्यावेळेचं तिचं गाणं होतं ना लोकप्रिय, मानिनी नावाच्या चित्रपटातलं, ते मी ऐकलं होतं ना. त्याचे एक संस्कार होते. म्हणजे त्याच्यामुळे तुमचं वृत्त आहे ते पक्क होतं. तुमचा छंद पक्का होतो. तुम्हाला मीटर म्हणजे काय ते सगळं कळायला लागतं. म्हणजे खूपदा तुम्हाला शास्त्रीयतेची माहिती नसते. व्याकरणाची अशी माहिती नसते. पण तुम्ही गाऊन, गाऊन तुम्हाला कळतं, की हे बरोबर मीटर आहे, माझं मीटर बरोबर आहे. है ना? त्याच्यामुळं हे कुठले रस्ते आपण घडवित जातो, वळणावर कुठली वळणे दडवित जातो. जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो. हे मी काय मोजून लिहिलं नाही. हे आपोआप मला आलं आणि मी लिहिलेलं आहे. पण संस्कार खूप होते माझ्यावर सगळ्या गाण्याचे. त्याच्यामुळे हे सगळं मी लिहू शकलो. त्याच्यामुळे गाणी नावाची गोष्ट ज्यांच्या आयुष्यात आलीत ना, ते खूप लकी लोक आहेत असं मला वाटतं. की त्याच्यामुळे तुम्ही एका बाजूला शब्द शिकता, शब्दांची गंमत शिकता आणि दुसऱ्या बाजूला हा जो ताल आहे ना, तो ताल शिकता. आपल्याकडे मराठीमध्ये एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला माहित नाही. आपण आरत्या म्हणतो बघा घरामध्ये. त्या आरत्या म्हणजे रियाज आहे तुम्हाला माहिती आहे. मनाचे श्लोक म्हणजे रियाज आहे. मनाचे श्लोकाचं एक वृत्त आहे किंवा आरत्यांचं एक वृत्त असतं. त्या वृत्तामध्ये आरत्या असतात. तुम्हाला त्या आरत्या जर का म्हणायची प्रॅक्टिस असली ना किंवा मी म्हणत असलात ना, तर तुम्ही मीटरमध्ये पक्के होता असं माझं मत आहे. म्हणजे सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. हा एक मीटर आहे. हा मीटर जर का तुमचा माहीत झाला ना, किंवा ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळ. तर हा मीटर आहे. ह्याला केशवकर्णी वृत्त म्हणतात. हे केशवकर्णी तुम्हाला केशवकर्णी म्हणून माहित नसतं. पण हे जे मीटर आहे ना, ते मीटर तुम्हाला नेहमी माहित असतं, की अंधार करा उजेड फारच झाला, उजेड फारच झाला. आमच्या लहानपणी एक कविता होती ना, खुडबुड हे उंदीर करती, कण शोधायाला निगती, पर अंती निराश होती. अशी एक कविता होती बघा. काय फार सुंदर कविता होती. तर ती ह्या कवितांचा सगळा परिणाम आहे. क्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी, चुके पतई घेऊन क्षणिक दृष्टीला झापडी, किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातनी, तशीच निज कोठरा परत पातली पक्षणी, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा जमुना या मिळाल्या, उभय पित्रांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले पोरटीला.
किंवा लहान माझी बाहुली मोठी तिची सावली घारे डोळे फिरविते नक्के ना कोडविते. ही जी कविता आहे ना, हा पण मीटरच आहे ना, हा मीटर माहीत झाला पाहिजे तुम्हाला. तर मग तुम्हाला त्या मीटरमध्ये लिहिता येतं असं मला वाटतं. पण हे सगळे गाणी ऐकणं आहे ना, हा खूप मोठा रियाज आहे, परत आहे. नुसतं ऐकत बसायची गाणी आणि तुमच्या लक्षात येतं की काय गंमत केलेली आहे या सगळ्या कवी मंडळींनी. म्हणजे परवा मी एक मेरे सनम नावाचा चित्रपट बघत होतो आणि त्याच्यातली एक ओळ ऐकली आणि मी वेडा झालो. ती ओळ अशी होती की म्हणजे ते गाणं आहे की हमदम मेरे मान भी जाओ कहना है मेरे प्यार का अरे हल्का हल्का सुर्ख लबों पे रंग तो है इकरार का अरे हमदम मेरे. तर या गाण्यामध्ये एक ओळ काय होती माहितीये की ये तेरा बाकपन है प्यासा प्यार का है प्यासा प्यार का ये तेरा बाकपन, अशी ती ओळ होती. अरे मी थरारूनच गेलो, बापरे, की तुझ्या देहाची वळणं आहेत ना, ह्यांना प्रेम हवंय असं कवी सांगतो. क्या बात आहे. तर हे तुम्हाला हिंदी गाणं ते खरं तर इतकं फिल्मी गाणं आहे ते, पण त्याच्यात इतक्या सुंदर ओळी होत्या त्या. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही बारीक असं ऐकत राहिलात ना नीट, तुमच्या लक्षात येईल की अनेक कवींनी आपल्यावर खूप उपकार करून ठेवलेले आहेत. हिंदी गाणं म्हणो, मराठी गाणं म्हणो, इतक्या म्हणजे आता स्वर्गगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला एक कविता जर का तुम्ही नीट बघितलीत ना, तर मोठं महाकाव्यासारखी कविता आहे ती. ती आपण गाणं म्हणून म्हणतो, पण ग्रेट कविता आहे ती मराठीमधली. तर ह्या अशा सगळ्या कवितांचा तुम्ही अभ्यास करायला लागलात की तुमच्या लक्षात येईल की ही खूप छान. म्हणजे मला आता कदाचित मी गाणं यासाठी लिहित असेल की मला गायला आवडतं, त्या मीटरमध्ये लिहायला आवडतं. हे जे असतं ना संस्कार असतात ना मीटरमध्ये लिहायचे, त्याच्यामुळे असेल. पण मी काही असं गाणी बिणी फार लिहिलेली नाहीत. म्हणजे आता गाणी 2-3 माझ्या नावावर आली म्हणून माझं खूप नाव घेतात. पण मी अशोक बागवेंसारखा काही गीतकार नाही तसं अर्थात. म्हणजे अशोक बागवे, चंद्रशेखर सानेकर, संदीप खरे, वैभव जोशी हे माझ्या अलीकडचे सगळे असे गाजलेले गीतकार आहेत आणि ते मला सगळे आवडतात. कारण मी तेवढा काही गाणी तेवढी लिहित नाहीत. अशोक बागवेंनी किती गाणी लिहिलीत, संदीप खरेंनी किती गाणी लिहिलीत, तितकी काही गाणी मी लिहिलेली नाहीत. आता एक माझं गाणं ते लोकप्रिय झालं ते सोडून द्या, पण गाणं नावाची गोष्ट लिहायला मला आवडते, खूप आवडते. आणि तशा मी त्या लिहितो आता. आता बघूया पुढे. आता अनेक मी गाऊन कविता म्हणतो म्हणून पण कदाचित असेल की गाऊन कविता म्हणतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला जरा बोलवतात लोक, गाऊन कविता म्हणा. आता पण सगळे वाट बघत असतील की अरुण माथुर कधी गाऊन कविता म्हणतायत. तर असा एक प्रेक्षक असतो ना, तयार प्रेक्षक होतो ना. तर त्याचं कारण काय की तुम्ही गाता आणि तुम्हाला गाता येतं, याचा एक फायदा एक असतो. पण विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. ही जर का गझल आहे माझी, तर मी असं म्हणण्यापेक्षा विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही,